जून 2026 चा हा एकच व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षेतील अनेक प्रश्न वाचवू शकतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीएससी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एमपीएससी, यूपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, तलाठी, पोलीस भरती, झेडपी, आरोग्य, वन, सरळ सेवा किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, जून 2026 हा चालू घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महिना ठरलेला आहे. या एका व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जून महिन्याच्या सर्व महत्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, संरक्षण, क्रीडा, पुरस्कार, नियुक्त्या, अहवाल, निर्देशांक आणि एवढेच नाही तर सरकारी योजनांची परीक्षा केंद्रित उजळणी करणार आहोत. विशेष म्हणजे प्रत्येक मुद्दा फक्त बातमी म्हणून नाही तर परीक्षेत प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन समजावून सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक वेळा शेवटचे 10 ते 15 मिनिटेच परीक्षेमध्ये 4 ते 5 गुण मिळवून देतात. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात जून 2026 मधील करंट अफेअरची सर्वात दमदार आणि परीक्षा केंद्रित रिव्हिजन. सर्वप्रथम पुरस्कार या घटकाकडे वळूया. सिक्कीम पोलिसांना नुकतेच प्रेसिडेंट्स पोलीस हे पदक मिळालेले आहे. 28 मे 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सिक्कीम पोलीस दलाला प्रेसिडेंट पोलीस कलर हा प्रतिष्ठेचा सन्मान नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. या सन्मानामुळे सिक्कीम पोलीस दल हा पुरस्कार मिळवणारे भारतातील 15वे राज्य पोलीस दल ठरलेले आहे. महत्वाचं म्हणजे काय, प्रेसिडेंट पोलीस कलर म्हणजे निशान हा भारतातील पोलीस दलासाठीचा सर्वोच्च सन्मान असून 28 मे 2026 रोजी सिक्कीम पोलीस दल हे हा सन्मान मिळवणारे भारतातील 15वे राज्य पोलीस दल ठरलेले आहे. आपल्याला परीक्षेमध्ये सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की नुकतेच कोणत्या राज्याला प्रेसिडेंट पोलीस पदक हे मिळालेले आहे, तर लक्षात घ्या सिक्कीम. सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट पोलीस पदक हे मिळालेले आहे. आता प्रेसिडेंट पोलीस कलर म्हणजे नेमकं काय, तर भारतातील कोणत्याही पोलीस दलासाठीचा हा सर्वोच्च सन्मान आहे. उत्कृष्ट सेवा, शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पदक हे प्रदान केलं जातं. हा विशेष ध्वज हे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो. पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरा आणि योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेणारा हा सन्मान आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र पोलीस दलाला 1961 मध्ये प्रेसिडेंट पोलीस कलर हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला होता. वळूया पुढच्या न्यूजकडे. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आलेला आहे. आपल्याला माहितच आहे, मागील महिन्यामध्ये जयसिंगराव पवार यांचं दुःखद निधन झालेलं होतं. 40 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र. या पुरस्काराचं वितरण 26 जून 2026 या दिवशी म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीदिनी करण्यात आलेले आहे. राजर्षी शाहू पुरस्कार हा 1984 पासून प्रदान केला जातो. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान दिला जातो. मनीषा साठे व आनंद भाटे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 2024 व 2025 या वर्षांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत. देशभरातील 221 कलाकारांचा गौरव तर 7 कलाकारांना अकादमी फेलोशिप नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. आता या सर्वांतील महाराष्ट्रातील प्रमुख मानकरी कोण आहेत हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहे. तर लक्षात घ्या, अकादमी पुरस्कार 2024 कोणाकोणाला मिळालेला आहे, तर लक्षात घ्या, अरुण कशाळकर हिंदुस्थानी संगीत, आनंद भाटे अभंग गायन परंपरा, अरुण नलावडे अभिनय, राकेश चौरसिया बासरी, सतीश दवे दिग्दर्शन, मुकुंद मराठे पारंपरिक रंगभूमी, सुभाष नकाशे लोकनृत्य आणि शुभदा वराडकर यांना नृत्य या गटामध्ये हे पुरस्कार मिळालेला आहे. आता अकादमी पुरस्कार 2025 हा कोणाकोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, तर मनीषा साठे कथ्थक, प्रमोद पवार दिग्दर्शन, अशोक पत्की रंगभूमी पार्श्वसंगीत आणि शैलेश भागवत शहनाई. आता यासोबतच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा देखील जाहीर करण्यात आलेला आहे. तर यामध्ये तन्मय देवचके यांना तबला, प्रवीण प्रताप जाधव यांना जागर, कृष्णा बोंगाने व अंकिता जोशी यांना देखील या युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, अकादमी फेलो सन्मान हा 3 लाख रुपये रोख रक्कम, ताम्रपत्र आणि वस्त्र अशा पद्धतीने दिला जातो. आता आपण व्यक्तिविशेष या घटकाकडे वळूया. अजय कोचर आता हे नुकतेच नौदलाचे नवीन उपप्रमुख झालेले आहेत. उच्चस्तरीय युद्ध सज्जता सुनिश्चित करण्यात
महत्वाची भूमिका बजावणारे व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी भारताचे नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारलेली आहेत. ही सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून काम पाहिलेले आहे. तत्पूर्वी त्यांनी पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ असताना ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून मोलाची भूमिका बजावलेली होती. कोचर 1 जुलै 1988 रोजी नौदलामध्ये रुजू झालेले होते. नवीन सीडीएस लेफ्टनंट जनरल पदी आता एन.एस. राजा सुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी नुकतीच आपली या पदाची सूत्रे ही हाती घेतलेली आहेत. सीडीएस म्हणजे काय, तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांनी या पदावर आता सूत्रे स्वीकारलेली आहेत. 30 मे 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. या मागील सीडीएस कोण होते, तर जनरल अनिल चौहान. यापूर्वी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएटमध्ये मिलिटरी ॲडवायझर व इंडियन आर्मी व्हाईस चीफ म्हणून त्यांनी काम बजावलेले आहे. सीडीएस याबद्दल आपल्याला महत्वाच्या गोष्टी माहिती असायला हव्या. हे पद 15 ऑगस्ट 2019 या दिवशी निर्माण करण्यात आलेले होते. पहिले सीडीएस होते जनरल बिपिन रावत, दुसरे सीडीएस होते जनरल अनिल चौहान आणि तिसरे सीडीएस आहेत म्हणजेच आता त्यांची नियुक्ती झालेली आहे एन.एस. राजा सुब्रमणी. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे दुःखद निधन झालेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे दुःखद निधन. पुणे जिल्ह्यामधील काँग्रेसचा मजबूत पाया उभारणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. 32 वर्ष ते जवळपास आमदार होते. 13 वर्ष त्यांनी राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारीही सांभाळलेली होती. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कृषी, परिवहन, शिक्षण, पुनर्वसन, कामगार आदी महत्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दुधाचा महापूर संकल्पना आणि पुनर्वसनातील थोपटे पॅटर्न यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे. महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस पक्षाचे ते नेते होते. राजगड सहकारी साखर कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि राजगड ज्ञानपीठ यांसारख्या संस्थांचे ते संस्थापक अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. राजकारणासोबतच ते उत्कृष्ट कुस्तीपटू देखील होते. अमृतसर, नागपूर आणि हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धांमध्ये 5 सुवर्णपदके त्यांनी जिंकलेली होती. तसेच सलग 3 वर्ष पुणे विद्यापीठाच्या कुस्ती संघाचे ते कर्णधार देखील राहिलेले होते. लक्षात घ्या, नाव महत्वाचं आहे, माजी मंत्री अनंतराव थोपटे. एलॉन मस्क हे आता जगातील पहिले ट्रिलियनियर बनलेले आहेत. आपल्याला हा प्रश्न 100% आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. स्पेसएक्सच्या दमदार आयपीओ मुळे त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी पार केलेली आहे. आयपीओ मधून त्यांनी जवळपास 75 अब्ज डॉलर इतका निधी उभारलेला आहे, जो जगातील सर्वात मोठा आयपीओ आता ठरलेला आहे. आता आपले जे स्पेसएक्स आहे, हे स्पेसएक्स अमेरिकेतील 7वे सर्वाधिक मौल्यवान कंपनी देखील बनलेली आहे. मस्क यांची स्पेसएक्स मध्ये 50% भागीदारी असून त्यांचे मूल्य 752 अब्ज डॉलर इतके झालेले आहे. कंपनीच्या 85% पेक्षाही जास्त मतदानाचे अधिकार आता मस्क यांच्याकडेच आहेत. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल हा 15% वरून वाढून 4.69 अब्ज डॉलर इतका झालेला आहे. उभारलेल्या या निधीचा वापर पुढील प्रकल्पासाठी होणार आहे. अवकाशातील डेटा सेंटर, चंद्रावरील कारखाना आणि मंगळ ग्रह मोहीम, आणि या सर्वांमुळेच त्यांचा आयपीओ हा अतिशय वधारलेला दिसून येत आहे. लक्षात घ्या, जगातील पहिले ट्रिलियनियर कोण, तर एलॉन मस्क. आदिवासी महिला विनिता सोरेन या मागील काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये होत्या. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या आदिवासी महिला म्हणून आता ठरलेल्या आहेत. लक्षात घ्या, खूप महत्वाची ही फॅक्ट आहे आणि PIB या सोर्स मधून ही न्यूज घेतलेली आहे. त्यामुळे ही 100% प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. लक्षात घ्या, माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली आदिवासी महिला कोण, तर विनिता सोरेन. झारखंडच्या विनिता सोरेन यांनी माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतातील पहिल्या आदिवासी महिला म्हणून आता त्यांनी इतिहास रचलेला आहे. 25व्या वर्षी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची 8,848 मीटर इतकी आहे, हे सर करून कठोर परिश्रम, जिद्द आणि धैर्याचा आदर्श निर्माण केलेला आहे. 21 जून 1987 रोजी जन्मलेल्या विनिता या झारखंडमधील सराईकेला खरसावान जिल्ह्यातील केशरसोगरा गावच्या रहिवासी आहेत. 2004 मध्ये त्यांची भेट भारतातील पहिली एव्हरेस्ट वीरांगना बचेंद्री पाल यांच्याशी झालेली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले होते. 7 वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर त्यांनी एव्हरेस्ट सर केलेले आहे आणि त्यानंतर अनेक इतर पर्वत शिखरे देखील त्यांनी पार केलेली आहेत. त्यांच्या या एव्हरेस्ट मोहिमेला टाटा स्टीलने CSR अंतर्गत पाठबळ दिलेले होते. लक्षात घ्या, नाव खूप महत्वाचं आहे. विनिता सोरेन, माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतातील पहिल्या आदिवासी महिला. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना आता कॅबिनेटचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारत सरकारने बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना
केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजेच कॅबिनेट या पदाचा दर्जा प्रदान केलेला आहे. यापूर्वी देखील भारताने काही वरिष्ठ राजनैतिक प्रतिनिधींना कॅबिनेट दर्जा दिलेला होता. त्यामधील प्रमुख नावे म्हणजे विजयालक्ष्मी पंडित सोव्हिएत संघ, व्ही के कृष्ण मेनन युनायटेड किंगडम, दुर्गा प्रसाद धर सोव्हिएत संघ, इंदर कुमार गुजराल सोव्हिएत संघ, त्रिलोकी नाथ कौल सोव्हिएत संघ, डॉक्टर करण सिंह अमेरिका आणि डॉक्टर एल एम सिंघवी युनायटेड किंगडम. आणि यानंतर आता दिनेश त्रिवेदी हे जे आता बांगलादेशचे आता उच्चायुक्त आहेत, यांना आता कॅबिनेटचा दर्जा मिळालेला आहे. ओपन एआय याच्या आता या ओपन एआयच्या भारताची धुरा आता प्रभजित सिंग यांच्याकडे आलेली आहे. प्रभजित सिंग यांची ओपन एआयचे भारतीय व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याची घोषणा 26 जून 2026 या दिवशी करण्यात आली. यापूर्वी उबर इंडिया व दक्षिण आशियाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमधील उबरच्या व्यवसायाचे त्यांनी नेतृत्व केलेले होते. IIT खरगपूर आणि IIM अहमदाबादचे ते माजी विद्यार्थी राहिलेले आहेत. आता आपण राजकीय या घडामोडीकडे वळूया. तेलुगू देसम पक्ष म्हणजेच TDP हा देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष आता ठरलेला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने तब्बल 228.31 कोटी उत्पन्न जाहीर केलेले असून तो देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेला प्रादेशिक पक्ष ठरलेला आहे. देशातील 36 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न ही आता 1192.94 कोटी इतके झालेले आहे. अव्वल 5 पक्षांचा वाटा यामध्ये 69% आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नामध्ये 51.57% इतकी घट झालेली आहे. आता उत्पन्नामध्ये अव्वल प्रादेशिक पक्ष कोण आहेत, तर तेलुगू देसम पक्ष 228.31 कोटी, तृणमूल काँग्रेस 219.35 कोटी आणि YSR काँग्रेस 140.38 कोटी. हे अव्वल 3 पक्ष यामध्ये समाविष्ट आहेत. लक्षात घ्या, आपण हे प्रादेशिक पक्षाबद्दल बोलत आहोत. आता जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत यांची माहिती ही वेगळी असते आणि प्रादेशिक पक्षामध्ये सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष कोण ठरलेला आहे, तर तेलुगू देसम पक्ष. आता यो उत्पन्न वाढलेले पक्ष कोण आहेत, तर मनसे ज्यांचं 37.74 कोटींनी उत्पन्न वाढलेलं आहे. अण्णा द्रमुक म्हणजे AIADMK 37.24 कोटी आणि जनसेना 24.56 कोटी. महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे, तर शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी अद्याप लेखापरीक्षण अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केलेले नाहीत. मात्र मनसेने 41 दिवस उशिराने का होईना अहवाल सादर केलेला होता. उच्च न्यायालयातील विलंबावर सर्वोच्च न्यायालयाने आता मोठा निर्णय दिलेला आहे. न्याय प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या बंधनकारक वेळ मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. आता जामीन अर्जाचा निर्णय हा सुनावणीनंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 24 तासात द्यावा असा पद्धतीचा निर्णय त्यांनी दिलेला आहे. तसेच निर्णयानंतर 24 तासात संकेतस्थळावर अपलोड देखील करण्यात येणार आहे. राखून ठेवलेल्या निर्णयाबाबत याचिका दाखल झाल्यास 2 कार्यदिवसात सुनावणी यादीत समाविष्ट करावी लागणार आहे. 3 महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित आरक्षित निर्णय हे 7 दिवसात अपलोड करावेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 15 दिवसांपर्यंत मुदतवाढ देण्यात येऊ शकते. सर्व आरक्षित निर्णय हे 3 महिन्यांच्या आत जाहीर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जामीन मंजूर किंवा शिक्षा निलंबित झाल्यास संबंधित आरोपीची त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी सुटका करावी लागणार आहे. आता या सर्वांमागचं उद्दिष्ट काय आहे, तर न्यायालयीन विलंब कमी करून नागरिकांना वेगवान, पारदर्शक आणि प्रभावी न्याय उपलब्ध करून देणे हे यामागचं उद्दिष्ट असणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आता नवीन 5 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे 5 नवीन न्यायाधीश कोण, तर श्री न्यायमूर्ती शील नागू, श्री न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर जे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे होते, श्री न्यायमूर्ती संजीव सचदेवा, श्री न्यायमूर्ती अरुण पल्ली आणि श्रीमती व्यंकिटा सुब्रमणी मोहना. आता या 5 नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे आता सुप्रीम कोर्टातील एकूण न्यायाधीशांची संख्या ही 37 एवढी झालेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीशांची संख्या ही 37 ही झालेली आहे. याआधी सर्वोच्च संख्या 33 इतकी होती. त्यामुळे लक्षात घ्या, पहिल्यांदाच आता 37 एवढी संख्या झालेली आहे. परीक्षेत आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. इतिहासात पहिल्यांदाच किती संख्या झालेली आहे जी आतापर्यंतची सर्वोच्च आहे, तर ती संख्या असणार आहे 37. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता हंगामी मुख्य न्यायाधीशपदी रवींद्र घोगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. माजी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याने कलम 223 अंतर्गत राष्ट्रपतींनी रवींद्र घोगे यांची नियुक्ती केलेली आहे. DK शिवकुमार हे आता कर्नाटकचे 18वे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांचं पूर्ण नाव आहे डोंडुल हनहली कॅम्पेगौडा शिवकुमार म्हणजेच DK शिवकुमार. त्यांचा पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्यांनी 3 जून 2026 या दिवशी शपथ घेतलेली आहे. शपथ त्यांना कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली आहे.
तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी जी परमेश्वरा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा मतदारसंघ आहे कनकपुरा. त्यांचं वय आहे 64 वर्ष. त्यांचा जन्म 15 मे 1962 या दिवशी झालेला होता. त्यांनी तब्बल 8 वेळा विधानसभा सदस्य हे राहिलेले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास काय होता? तर वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात प्रवेश केलेला होता. 1989 मध्ये सातनूर मतदारसंघातून प्रथम ते आमदार झालेले होते. 2004 मध्ये गृहराज्यमंत्री, तर 2013 ते 2018 या कालावधीमध्ये ते ऊर्जा व उद्योग मंत्री होते. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. 2023 मध्ये उपमुख्यमंत्री आणि 2026 मध्ये आता ते मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत. लक्षात ठेवा, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 28 मे 2026 रोजी राजीनामा दिल्यानंतर त्यांची निवड करण्यात आलेली आहे. 2023 मध्ये उपमुख्यमंत्री, तर 2026 मध्ये ते मुख्यमंत्री बनलेले आहेत. आणि वोक्कलिंगा समाजातील पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद आता कर्नाटकच्या इतिहासामध्ये झालेली आहे. पंतप्रधान मोदींनी आता जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडलेला आहे. जवाहरलाल नेहरू यांचा सलग 4398 दिवस सेवा म्हणजे निवडणुकीनंतर 1952चा तो विक्रम आता त्यांनी मोडलेला आहे. नेहरूंचा कार्यकाळ हा 13 मे 1952 ते 27 मे 1964 म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत होता. आणि मोदींचा कार्यकाळ हा 26 मे 2014 पासून आजतागायत आता कायम आहे. नेहरूंचा एकूण कार्यकाळ हा 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 म्हणजे 16 वर्ष 286 दिवस इतका राहिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च 2026 मध्ये ते देशातील सर्वाधिक काळ निवडून आलेले सरकार प्रमुख ठरलेले आहेत. म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान असं 8931 दिवस त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंचा सर्वाधिक कालावधीचा विक्रम मोडलेला आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. नेहरू व्यतिरिक्त पक्षनेते म्हणून सलग 3 निवडणुका जिंकणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. सर्वाधिक काळ राहिलेले बिगर काँग्रेसी पंतप्रधान देखील ते आहेत. बिगर हिंदी भाषिक राज्यातून आलेले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले ते महत्त्वाचे नेते आहेत. लोकसभेमध्ये स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवणारे ते पहिले बिगर काँग्रेसी नेते आहेत. तसेच पक्षनेते म्हणून सलग 6 निवडणुका जिंकणारे ते भारतातील एकमेव नेते देखील ठरलेले आहेत. म्हणजेच गुजरातच्या 3 निवडणुका आणि लोकसभेच्या 3 निवडणुका. दिशा 2.0 या योजनेला नुकतीच केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. दिशा 2.0 याचं पूर्ण नाव आहे डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर हॉलिस्टिक ॲक्सेस टू जस्टिस. मंत्रालय आहे भारताचे कायदा व न्याय मंत्रालय. कालावधी आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 म्हणजे अशी 5 वर्षासाठीचा हा कालावधी असणार आहे. या योजनेचं उद्दिष्ट काय? तर सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, सर्वसमावेशक आणि प्रभावी न्यायप्रवेश म्हणजेच ॲक्सेस टू जस्टिस उपलब्ध करून देणे. यासाठी एकूण 255 कोटींची आर्थिक तरतूद देखील करण्यात आलेली आहे. ही योजना 100% केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय सहाय्याद्वारे राबवण्यात येणार आहे. ठळक बाब म्हणजे न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख, डिजिटल आणि कार्यक्षम करण्यासाठी दिशा योजनेची पुनर्रचना करून दिशा 2.0 हे लागू करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, दिशा या योजनेचा फुल फॉर्म काय आहे? तर डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर हॉलिस्टिक ॲक्सेस टू जस्टिस. कायदा व न्याय मंत्रालयाची ही एक महत्त्वाची योजना आहे. आता आपण जागतिक घडामोडीकडे वळूया. अब्राहम करार हा मागील काही दिवसांमध्ये अतिशय चर्चेमध्ये होता. आता हा नेमका अब्राहम करार आहे काय? तर अमेरिकेच्या मध्यस्थीने 15 सप्टेंबर 2020 रोजी झालेला हा ऐतिहासिक करार इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधील संबंध सामान्य म्हणजे नॉर्मलाइज करण्यासाठीचा करण्यात आलेला हा करार आहे. याचा उद्देश पश्चिम आशियामध्ये शांतता, स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य वाढवणे हे आहे. आता यामागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजेच काय? आता सांगितल्याप्रमाणे इस्रायल अरब देशांतील शत्रुत्व कमी करणे, व्यापार, पर्यटन व गुंतवणूक वाढवणे, सुरक्षा व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणे, तसेच पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करणे हे यामागचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आता या करारातील सध्याचे देश कोण आहेत? तर इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, मोरोक्को आणि सुदान. आता या अब्राहम कराराला पाकिस्तानचा महत्त्वाचा विरोध आहे. पाकिस्तान अद्याप पॅलेस्टाईनला अधिकृत पाठिंबा देतो. पाकिस्तानी पासपोर्टवर इस्रायल वगळता सर्व देशांसाठी वैध अशी नोंद असते. करारामध्ये सहभागी झाल्यास पाकिस्तानला इस्रायलला मान्यता द्यावी लागू शकते. यामुळेच पाकिस्तानने याला विरोध केलेला आहे. ट्रम्प यांची भूमिका काय आहे? तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, कतार, पाकिस्तान आदी मुस्लिम बहुल देशांनीही या करारात सहभागी होऊन इस्रायलला मान्यता द्यावी अशी भूमिका नुकतीच मांडलेली आहे. आणि याच कारणामुळे अब्राहम अकॉर्ड हे सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे.
रशिया कझाकिस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प नुकताच आता सुरू झालेला आहे. हा कझाकिस्तानचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 16.5 अब्ज डॉलर्स इतका आहे. रशियाची सरकारी अणुऊर्जा महामंडळ रोसॉटॉम या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहे. याची एकूण क्षमता आहे 2400 मेगावॅट, म्हणजे प्रत्येकी 1200 मेगावॅटचे 2 प्रकल्प. यासाठी रशियाकडून 85% निर्यात कर्ज देण्यात येणार आहे, तर उर्वरित 15% कझाकिस्तान सरकारमार्फत वित्त पुरवठा याचा होणार आहे. यासाठी रोसॉटॉम म्हणजेच रशियाची सरकारी अणुऊर्जा महामंडळ यांचं सहकार्य याला लाभलेलं आहे. कझाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे. जागतिक उत्पादनातील 43% युरेनियमचा वाटा हा एकट्या कझाकस्तानकडे आहे. तरीही त्यांच्याकडे अद्याप कोणतेही अणुऊर्जा प्रकल्प नव्हते. आता रशियामार्फत आता हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प त्यांच्या ठिकाणी आता स्थापन होणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलला काळ्या यादीमध्ये टाकलेले आहे. संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच इस्रायलला लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीत टाकलेले आहे. 28 मे 2026 या दिवशी ही ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे. इस्रायलने संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्याशी संबंध तोडलेले होते. संयुक्त राष्ट्राबद्दल माहिती पाहूया. याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी करण्यात आलेली होती. सुरुवातीला 51 सदस्य देश त्यामध्ये होते आणि सध्या 193 सदस्य देश यामध्ये आहेत. प्लस 3 यामध्ये देखील संघटना देखील आहेत. सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य आहेत. मुख्यालय याचं आहे न्यूयॉर्क शहर, अमेरिका या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या याचे सचिव आहेत अँटोनियो गुटेरेस आणि संयुक्त राष्ट्राच्या सध्याच्या अधिकृत भाषा आहेत अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. अमेरिका क्युबा दरम्यान ग्वातानामा बे येथे दुर्मिळ लष्करी चर्चा नुकतीच झालेली आहे. अमेरिका आणि क्युबाच्या अधिकाऱ्यांमध्ये ग्वांतानामा बे येथे महत्त्वपूर्ण लष्करी चर्चा पार पडली. ग्वांतानामा बे हा अमेरिकेचा नौदल तळ असून तो क्युबाच्या भूभागामध्ये स्थित आहे. 1903 मध्ये अमेरिकेने हा तळ क्युबाकडून भाडेपट्ट्यावर घेतलेला होता. त्यासाठी दरवर्षी सुमारे $4000 भाडे हे देण्यात येते. क्युबाची मागणी असूनही अमेरिका हा तळ परत देण्यास सध्या तरी तयार नाहीये. सध्या अमेरिका आणि क्युबा संबंध तणावपूर्ण असल्याने ही चर्चा विशेष महत्वाची मानली जात आहे. सर्पदंशावर संशोधनासाठी भारत आणि घाना या 2 देशांमध्ये नुकताच सहकार्य करार करण्यात आलेला आहे. मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण संशोधन चाचणी संस्था आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च यांच्यामध्ये हा सहकार्य करार झालेला आहे. हाफकिनच्या संस्थेचे संचालक आहेत डॉक्टर सुवर्णा खरात. हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था म्हणजे HITRT याबद्दल माहिती पाहूया. याची स्थापना 10 ऑगस्ट 1899 या दिवशी करण्यात आलेली होती. याचं ठिकाण त्यावेळी होतं परळ, मुंबई. सुरुवातीला याचं नाव होतं बॉम्बे बॅक्टेरियोलॉजिकल लॅबोरेटरी, प्लेग रिसर्च लॅबोरेटरी. 1925 मध्ये त्याचे नाव हाफकिन इन्स्टिट्यूट असे ठेवण्यात आलेले होते. डॉक्टर वाल्डेमार मोर्डेकाई हाफकिन हे रशियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी जगातील पहिली प्लेग लस ही विकसित केली होती आणि याच कारणामुळे त्यांचं नाव या संस्थेला देण्यात आलेलं आहे. खलीलुर रहमान हे आता UN महासभेचे नुकतेच अध्यक्ष होणार आहेत. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान हे UN महासभेचे अध्यक्ष झालेले आहेत. 81व्या UN जनरल असेंब्लीमध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी आंद्रियास काकोरिस म्हणजे सायप्रस या देशाचे होते, यांचा पराभव त्यांनी केलेला आहे. ते जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री अनालिना बेअरबॉक यांची जागा घेणार आहेत. बांगलादेशने आता प्रथमच अशा पद्धतीचं UN महासभेचे अध्यक्षपद हे स्वीकारलेलं आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजे UNGA हे काय आहे, तर संयुक्त राष्ट्रसंघाची ही मुख्य निर्णय घेणारी प्रमुख संस्था आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तिची बैठक होत असते. अध्यक्ष हे 1 वर्षासाठी निवडले जात असतात आणि ते महासभेच्या कामकाजाचे नेतृत्व देखील करत असतात. UN सुरक्षा परिषदेमध्ये पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियाची निवड ही करण्यात आलेली आहे. 3 जून 2026 रोजी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 5 नवीन अस्थायी सदस्यांची निवड केलेली आहे. यामध्ये पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया यांचा या 2 देशांचा समावेश असून ते 2027-28 या कालावधीमध्ये UNSC यामध्ये सदस्य म्हणून काम करणार आहेत. त्यांचा कार्यकाळ हा 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे. आता हे प्रमुख 5 कोणते अस्थायी देश आहेत, तर लक्षात घ्या पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, झिम्बाब्वे आणि किर्गिस्तान. आता UNSC म्हणजेच युनायटेड नेशन सुरक्षा परिषद हे महत्वाचं का आहे, तर याची स्थापना एकतर 1945 ला झालेली होती आणि यामध्ये एकूण 15 सदस्य आहेत. त्यातील 5 हे सदस्य स्थायी असतात तर 10 सदस्य अस्थायी असतात. 5 सदस्यांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे महत्वाचे 5 सदस्य देश आहेत. तर 10 अस्थायी सदस्यांमध्ये महासभेकडून 2 वर्षांसाठी निवडले जातात. स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची काय गोष्ट लक्षात ठेवायची, UNSC मध्ये 5 स्थायी आणि 10 अस्थायी असे 15 सदस्य देश असतात.
इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नुकताच अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. याची घोषणा मुंबईतील इस्रायलचे वाणिज्यदूत यानीव रेवाच यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. 6 जून या दिवशी त्यांची ही घोषणा करण्यात आलेली आहे. भारतामध्ये पुतळा तयार करून तो इस्रायलला पाठवण्याची कल्पना सध्या तरी आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि इस्रायल यांच्यातील सांस्कृतिक आणि जनजनता संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा मानण्यात येत आहे. भारताकडून UNRWA 21 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. भारताने UNRWA $2.5 मिलियन म्हणजेच सुमारे 21 कोटी देणगी देण्याची घोषणा केलेली आहे. ही रक्कम भारताच्या वार्षिक $5 मिलियन योगदानाचा पहिला हप्ता असणार आहे. ही मदत शिक्षण, आरोग्य, मदत व सामाजिक सेवा कार्यक्रमांसाठी वापरली जाणार आहे. याची घोषणा भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी हरीश परवर्थनेनी यांनी केलेली आहे. भारत हा UNRWA ॲडवायझरी कमिशनमधील 29 सदस्यांपैकी एक सदस्य देश आहे. UNRWA म्हणजे काय? तर याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रेफ्युजीज इन द नियर ईस्ट. याची स्थापना 8 डिसेंबर 1949 या दिवशी करण्यात आलेली होती. याचा उद्देश आहे पॅलेस्टिनी शरणार्थींना शिक्षण, आरोग्य, मदत व सामाजिक सेवा पुरवणे. याचे कार्यक्षेत्र आहे जॉर्डन, लेबनॉन, सिरिया, वेस्ट बँक आणि गाझा. स्लोवाकिया देशाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. पुरस्काराचं नाव आहे ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी. हा नरेंद्र मोदी यांचा 33वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पुरस्कार 15 जून 2026 या दिवशी जाहीर करण्यात आला. ठिकाण होतं ब्रातिस्लावा, स्लोवाकिया. सन्मान प्रदान करणारे आहेत स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी. स्लोवाकियाचे पंतप्रधान आहेत रॉबर्ट फिको. स्लोवाकियाला 1 जानेवारी 1993 या दिवशी स्वातंत्र्य मिळालेले आहे. हा सन्मान फक्त परदेशी नेत्यांनाच दिला जातो. याचं कारण म्हणजे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यातील आणि भारताच्या जागतिक सहभागाला चालना देण्यासाठी या योगदानाबद्दल हा त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. 1993 मध्ये स्लोवाकियाच्या स्वातंत्र्यानंतर स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांनी सुमारे 14 सामंजस्य करार देखील केलेले आहेत. लक्षात घ्या, स्लोवाकिया या देशाला भारताकडून पहिल्यांदाच कोणत्या तरी म्हणजे त्यांना स्लोवाकिया या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एका भारतीय पंतप्रधानांनी या देशाला भेट दिलेली आहे. अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. स्लोवाकियाबद्दल माहिती पाहूया. याची राजधानी आहे ब्राटिस्लावा. याची अधिकृत भाषा आहे स्लोवाक. पंतप्रधान आहेत रॉबर्ट फिको. चलन आहे युरो. आणि स्लोवाकिया हा देश नाटो आणि EU या दोन्ही संघांचा सदस्य देश आहे. ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी नुकताच आपला राजीनामा सादर केलेला आहे. निरोपाच्या भाषणातील त्यांचा संदेश होता, माझा प्रत्येक निर्णय हा देशाच्या हितासाठीचा होता. पक्षाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी स्वीकारत आहे. आता ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या राजीनाम्याची प्रमुख कारणे काय आहेत? तर अनेक वादग्रस्त निर्णय त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतलेले होते. वाढती महागाई, पीटर मॅन्डेल्सॉन यांच्या नियुक्तीवरील वाद, घटलेली लोकप्रियता तसेच पक्षांतर्गत वाढता विरोध याच कारणामुळे त्यांनी राजीनामा देण्यात आलेला आहे. आता ब्रेक्झिट नंतर 10 वर्षामध्ये 6 पंतप्रधान यावेळी बदलण्यात आलेले आहेत. ब्रेक्झिट, कोविड, आर्थिक संकटे आणि पक्षांतर्गत बंडाळी यामुळे ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता वाढल्याचे दिसून आलेले आहे. आता मागील ब्रिटनचे पंतप्रधान म्हणजेच ज्यावेळेसपासून ब्रेक्झिट झालेलं आहे तर ब्रिटनच्या मागील पंतप्रधान कोण कोण होते? तर सर्वप्रथम डेव्हिड कॅमेरॉन, त्यानंतर थेरेसा मे, नंतर बोरिस जॉन्सन, नंतर लिज ट्रस, त्यानंतर ऋषी सुनक आणि आता कीर स्टारमर हे पंतप्रधान होते आणि आता त्यांनी देखील आता राजीनामा दिलेला आहे. भीष्म क्यूब हे भारताचे सध्याचे फिरते फील्ड हॉस्पिटल अतिशय चर्चेमध्ये आहे. भारताने नुकतेच व्हेनेझुएला या देशामध्ये एक ऑपरेशन राबवलेले आहे. त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन अमिस्ताद. याच ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भारताने भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला भीष्म क्यूब हे प्रदान केलेले आहेत. भीष्म क्यूब म्हणजे काय? तर स्वदेशी विकसित मोबाईल फील्ड हॉस्पिटल. काही मिनिटांमध्येच हे कुठेही उभारण्यात येत असते. एका वेळी 200 रुग्णांवर उपचार करण्याची यामध्ये क्षमता असते. गंभीर जखमांवरील उपचार, शस्त्रक्रिया आणि ICU सुविधा यामध्ये उपलब्ध असतात. आरोग्य मैत्री प्रकल्प अंतर्गत हे विकसित करण्यात आलेले आहे. आपत्तीच्या काळामध्ये भारताच्या मानवतावादी मदतीचे हे आणखी एक प्रभावी उदाहरण मानण्यात येत आहे. आता आपण आर्थिक या घडामोडीकडे वळूया. फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 मध्ये भारताने सुवर्ण यश मिळवलेले आहे. आता भारताची महत्त्वाची बँक कोणती? तर जम्मू अँड काश्मीर बँकला फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्डमध्ये 2026 मध्ये सुवर्ण यश मिळालेलं आहे. जम्मू आणि काश्मीरने फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 मध्ये गोल्ड अवॉर्ड हा पुरस्कार पटकावलेला आहे. त्यांना हा पुरस्कार
मॉडर्न टेक्नॉलॉजीज लेड इनोव्हेशन, डेटा इन्साइट्स अँड एनालिटिक्स या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळवलेला आहे. बँकेने विकसित केलेल्या AI आधारित एनालिटिक्स प्लॅटफॉर्ममुळे त्यांना हे यश मिळालेले आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये क्लाउड बेस्ड एंटरप्राइज डेटा लेक आणि प्रगत एनालिटिक्स इकोसिस्टमचा समावेश आहे. त्यामुळे बँकेला रिअल टाइम डेटा एनालिसिस करून अधिक वेगवान व अचूक निर्णय घेणे हे शक्य झालेले आहे. फिनॅकल हे इन्फोसिसचे जागतिक स्तरावरील बँकिंग सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. फिनॅकल इनोव्हेशन अवॉर्ड्स दरवर्षी जगभरातील बँकांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांचा गौरव करण्यासाठी दिला जातो आणि यावर्षीचा अवॉर्ड हा कुणाला मिळालेला आहे, तर जम्मू आणि काश्मीर बँक यांना सुवर्ण पदक मिळालेले आहे. अमेरिका भारताचा सर्वात मोठा एल-पी-जी पुरवठादार आता ठरलेला आहे. अमेरिकेने भारताच्या एकूण एल-पी-जी आयातींपैकी 55% पुरवठा करून प्रथमच सर्वात मोठ्या पुरवठादाराचे स्थान हे मिळवलेले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हा वाटा केवळ 14% एवढाच होता आणि आता तो वाटा एकूण 55% पर्यंत गेलेला आहे. भारताने अमेरिकेकडून सुमारे 6.66 लाख मेट्रिक टन एल-पी-जी आयात केलेली होती. यापूर्वी सौदी अरेबिया व इतर आखाती देश भारताचे प्रमुख एल-पी-जी पुरवठादार होते. मात्र पश्चिम आशियातील संघर्षामुळे अमेरिकेकडून आयात ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे काय, तर युद्धापूर्वी भारताच्या एल-पी-जी वापरापैकी सुमारे 60% आणि आयातीपैकी 90% पर्यंतचा वाटा हा आखाती देशांचा होता. मे 2026 मध्ये इराणने 1.45 लाख टन एल-पी-जी पुरवठा करून दुसरे स्थान मिळवलेले आहे. भारताचे प्रमुख एल-पी-जी पुरवठा कोण आहेत, तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे इराण. फिच रेटिंग्सचा भारताच्या विकास दराचा अंदाज आता घटलेला आहे. फिच रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा जीडीपी विकास दर 6.7% वरून 6.4% पर्यंत कमी केलेला आहे. हा अंदाज ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता यातील महत्त्वाचे आकडे काय आहेत, तर फायनान्शियल इयर 26 म्हणजे फायनान्शियल इयर 26 मध्ये प्रत्यक्ष वाढ ही 7.4% झालेली आहे. तर पुढच्या वर्षीचा म्हणजे फायनान्शियल इयर 2027चा अंदाज आहे 6.4%. यापूर्वी हाच अंदाज 6.7% इतका होता. आता फायनान्शियल इयर 28चा अंदाज आहे म्हणजे 2028चा अंदाज आहे 6.7% आणि त्या पुढच्या वर्षीचा म्हणजे फायनान्शियल इयर 2029चा अंदाज आहे 6.4%. आरबीआयचा अंदाज सध्यासाठीचा आहे 6.6%. फायनान्शियल इयर 2027चा कालावधी काय असतो, तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027. फिच रेटिंग्स ही महत्त्वाची संस्था आहे, पतमानांकन संस्था आहे. याची स्थापना 1913 मध्ये झालेली होती. संस्थापक आहेत जॉन नोल्स फिच. याचं मुख्यालय न्यूयॉर्क व लंडन या ठिकाणी आहे आणि याची मालकी हर्स्ट कॉर्पोरेशन यांच्याकडे आहे. यांचा प्रमुख अहवाल आहे ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक. जगातील 3 प्रमुख पतमानांकन संस्था आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यातील पहिली आहे मूडीज, दुसरी आहे स्टँडर्ड्स अँड पुअर्स, तिसरी आहे फिच रेटिंग्स. आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर या घटकाकडे वळूया. डिझेल विना प्रदूषण विरहित आता हायड्रोजन रेल्वे धावणार आहे. याचा मार्ग आहे जिंद ते सोनीपत. हायड्रोजन वापर यामध्ये करण्यात येणार आहे. ही संपूर्ण रेल्वे स्वदेशी असणार आहे. यामध्ये एकूण 10 डबे आहेत. यामध्ये 2600 प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे आणि याचा वेग 75 किलोमीटर पर आवर इतका असणार आहे. विनिमय हे भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. 9 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते विनिमय याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. विनिमयचा फुल फॉर्म काय, तर लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच LPMS हे विनिमयचा प्रमुख याचं महत्त्वाचं पोर्टल आहे. याचा उद्देश आहे भारताच्या भूसीमांवरील मालवाहतूक व प्रवासी वाहतूक पूर्णपणे डिजिटल, जलद आणि सुव्यवस्थित करणे. भूबंदरांमार्फत व्यापारात मोठी वाढ यामुळे आता होणार आहे. 2014 मध्ये 5,000 कोटी इतकी याचे भूबंदरामार्फत व्यापार होता. तर तो 2026 मध्ये 86,000 कोटी इतका झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, 2014 मध्ये 5,000 कोटी आणि 2026 मध्ये 86,000 कोटी इतकी प्रचंड वाढ ही भूबंदरामार्फत होणाऱ्या व्यापारामध्ये झालेली आहे. भूबंदरांची सध्या संख्या किती आहे, तर सध्या 15 भूबंदरे कार्यरत आहेत आणि लवकरच 11 नवीन भूबंदरे कार्यान्वित होणार आहेत. मेड इन इंडिया एअरबस C295 या विमानाची नुकतीच यशस्वी चाचणी ही करण्यात आलेली आहे. एअरबस C295 या स्वदेशी निर्मित लष्करी वाहतूक विमानाचे पहिले चाचणी आणि उड्डाण हे वडोदरा येथून यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. यातील महत्त्वाची माहिती म्हणजे 21,935 कोटींचा करार हा भारताने स्पेन सोबत केलेला आहे. भारतीय हवाई दलाला एकूण 56 C295 विमाने मिळणार आहेत. त्यापैकी 16 विमाने स्पेनमधून तयार होऊन मिळणार आहेत. उर्वरित 40 विमाने भारतामध्ये तयार होणार असून 2031 पर्यंत ताफ्यामध्ये ते दाखल होणार आहे. विमानाच्या 80% मुख्य संरचनेचे उत्पादन टाटा नागपूर प्रकल्पामध्ये होणार आहे.
C-295 हे मध्यम क्षमतेचे मालवाहू व सैनिक वाहतूक विमान असून ते जुन्या AN-32 या विमानाची जागा घेणार आहे. लक्षात घ्या, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. लक्षात घ्या, एअरबस C-295 या विमानाची नुकतीच मेड इन इंडिया अंतर्गत यशस्वी चाचणी ही करण्यात आलेली आहे. भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन आता सज्ज झालेली आहे. भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन लवकरच रेल्वे रुळांवर धावणार आहे. 1200 किलोवॅट क्षमतेच्या इंजिनावर चालणारी ही ट्रेन धूरमुक्त आणि प्रदूषणमुक्त असून हरित ऊर्जेचा वापर ही करणार आहे. याचा कमाल वेग 75 किलोमीटर पर तास इतका असणार आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे जिंद ते सोनीपत या मार्गावर ही धावण्यासाठी आता सज्ज झालेली आहे. भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन कोणती आहे? तर जिंद ते सोनीपत या मार्गावर ही धावलेली आहे. आणि याचं महत्त्व म्हणजे पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी भारताचं हे मोठं पाऊल मानलं जात आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हरित ऊर्जा वापरायला चालना देणारा हा महत्त्वाचा भारताचा उपक्रम आहे. आता आपण ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी या घटकाकडे वळूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही नुकतीच आता सुरू करण्यात आलेली आहे आणि या जून महिन्यातील ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. राज्य मंत्रिमंडळाने म्हणजे महाराष्ट्राने शेतकरी कर्जमाफीला नुकतीच मंजुरी दिलेली आहे. 55.72 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. यासाठी 36,585 कोटींचा निधी नुकताच मंजूर करण्यात आलेला आहे. प्रति शेतकरी कमाल 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जांचा यामध्ये समावेश आहे. जमीन धारणेची यामध्ये कोणतीही अट नाही. राष्ट्रीयकृत खाजगी ग्रामीण व सहकारी बँकांची कर्जे यासाठी पात्र असणार आहे. ॲग्रिस्टॅक नोंदणी व शेतकरी प्रमाणीकरण यामध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष लाभ मिळवण्यास सुमारे 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी हा लागू शकतो. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील मिळणार आहे. खेत बचाव अभियान हे देखील सध्या काही कालावधीपासून चर्चेमध्ये होते. 30 जून 2026 यापर्यंत देशभर हे राबवण्यात येणार आहे. शेतकरी आणि गाव यांना जोडणारे हे सर्वसमावेशक राष्ट्रीय मोहीम आहे. यामध्ये मुख्य भर आहे रासायनिक खतांचा अतिरिक्त व असंतुलित वापर कमी करणे. तसेच यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. माती परीक्षणाच्या आधारे संतुलित व योग्य प्रमाणात खतांचा वापर करण्याबाबत माहिती दिली जाणार आहे. यामुळे आता जमिनीची सुपीकता टिकून राहणे, उत्पादन खर्च कमी होणे आणि शाश्वत शेतीला चालना मिळणे हे याचे फायदे असणार आहेत. लक्षात घ्या, योग्य माती परीक्षण, संतुलित खतांचा वापर यामुळे निरोगी जमीन आणि समृद्ध शेतकरी. या अभियानाचं नाव काय आहे? खेत बचाव अभियान. कॉफीज ऑफ नागालँड या मिशनचा नुकताच शुभारंभ करण्यात आलेला आहे. नागालँडमध्ये क्लस्टर आधारित कॉफी व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट मिशन हे सुरू करण्यात आलेले आहे. आपल्याला सरळ सरळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. कॉफीज ऑफ नागालँड हे मिशन हे कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑब्व्हियसली नावामध्येच आहे नागालँड. तर आपल्याला कॉफी रिलेटेड मिशन हे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे असा प्रश्न फिरवून विचारण्यात येऊ शकतो. आता या मिशनचा उद्देश कॉफी उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेचा विकास करून कॉफी उत्पादन समुदायांचे उत्पन्न वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे मिशन स्थानिक गरजा आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अरुणाचल किवी या अरुणाचल प्रदेशातील क्लस्टर आधारित किवी लागवड व मूल्य साखळी विकास मिशनचाही यावेळी शुभारंभ केलेला आहे. आता आपण सामाजिक या घटकाकडे वळूया. भारतातील जन्मदरात मोठी घट आता दिसून आलेली आहे. भारताचा एकूण प्रजनन दर आता 2.0 वरून तो रिप्लेसमेंट लेवल 2.1 पेक्षाही कमी झालेला आहे. फक्त 6 राज्यांमध्येच प्रजनन दर हा 2.1% पेक्षाही जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड याच राज्यामध्ये हा 2.1 पेक्षा जास्त आहे. सर्वाधिक प्रजनन दर हा बिहार या राज्याचा आहे, त्यांचा आहे 2.9. सर्वात कमी प्रजनन दर आहे दिल्लीचा प्रजनन दर आहे 1.2. आता बाल लोकसंख्या देखील यामध्ये घटत आहे. तामिळनाडूमध्ये 0 ते 14 या वयोगटाचे प्रमाण फक्त 18% इतके राहिलेले आहे. बिहारमध्ये 31.5% आणि देशाची एकूण सरासरी आहे 24%. लक्षात घ्या, महाराष्ट्राचा देखील आपल्याला जन्मदर माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचा जन्मदर हा 1.3% वर आलेला आहे. आता यामध्ये कार्यक्षम लोकसंख्या देखील वाढत आहे. 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या 66.4% इतकी झालेली आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 64% इतके होते. 60 वर्षांवरील लोकसंख्या देखील 8.6% वरून 9.7% इतकी
झालेली आहे. रिप्लेसमेंट लेवल म्हणजे 2.1 म्हणजे काय असते? तर एका महिलेने आयुष्यभरामध्ये सरासरी 2.1 मुलांना जन्म दिल्यास पुढील पिढीमध्ये लोकसंख्या स्थिर राहते आणि हा दर दीर्घकाळ कमी राहिल्यास लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो आणि भविष्यामध्ये लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकू शकते. यामुळे या सर्वातून निष्कर्ष काय निघतो? तर भारतात लोकसंख्या वाढीचा वेग कमी होत असला तरी 66.4% कार्यक्षम लोकसंख्या असल्यामुळे देशाला अद्याप डेमोग्राफिक डिव्हिडंडचा मोठा फायदा मिळण्याची यामुळे संधी आता निर्माण झालेली आहे. केरळ ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग आता नुकताच स्थापन करण्यात आलेला आहे. केरळने ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग आणि 25 लाख रुपयांच्या विमा योजनेचे नुकतेच अनावरण केलेले आहे. कल्याण विभागाचं नाव काय? तर ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग आणि याचे आता हा कुठे? तर केरळ या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. देशातील पहिलाच हा स्वतंत्र विभाग असणार आहे. 25 लाख विमा असा यामध्ये आता पुन्हा एकदा देण्यात येणार आहे. 25 लाख विमा हा ओमन चंडी आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचे मोफत वार्षिक आरोग्य संरक्षण देखील देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब प्रतिवर्ष 25 लाख रुपये इतका प्रचंड किमतीचा हा विमा असणार आहे. 18.7% लोकसंख्या ही 60 वर्षापेक्षा जास्त वयाची केरळमध्ये आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेले देशातील हे पहिलेच राज्य आता ठरलेले आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 46,236 कोटी इतकी यासाठीची तरतूद ही करण्यात आलेली आहे. ही जवळपास बजेटच्या 19% इतकी आहे. केरळ हे भारतातील सर्वात वेगाने वृद्ध होणारे राज्य देखील ठरलेले आहे. लक्षात घ्या, ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग हा कुठे स्थापन करण्यात आलेला आहे आणि ऑब्विसली हा केरळमध्ये आहे आणि हा देशातील पहिल्याच अशा पद्धतीचा हा विभाग आहे. आणि भारतातील सर्वात वेगाने वृद्ध होणारे राज्य देखील कोणते आहे? तर ऑब्विसली केरळ हेच ते राज्य आहे. 112 ही भारतासाठी आता एकच हेल्पलाईन क्रमांक आता होणार आहे. नागरिक म्हणजे भारतातील नागरिक आता कुठूनही फक्त 112 डायल करू शकतात. सर्व सेवांचा यामध्ये समावेश असणार आहे. अमेरिकेच्या 911 आणि युरोपच्या 112 प्रणालीप्रमाणे हे बनवले जाणार आहे. लक्षात घ्या, 100 हा क्रमांक आहे पोलिसांचा, 101 आहे अग्निशमनचा, 102 आणि 108 आहे रुग्णवाहिकांचा, 1033 आहे महामार्गावरील आपत्कालीन सेवांचा आणि 1091 आहे महिला हेल्पलाईन. यांसारख्या अनेक आपत्कालीन हेल्पलाईन 112 या एकीकृत हेल्पलाईनवर होणार आहे. नागरिक आता भारतात कुठूनही फक्त 112 डायल करू शकतात. यूपीएससी कोचिंग संस्थांवर आता नुकतीच सीसीपीएने कारवाई केलेली आहे. भ्रामक जाहिरातीमुळे प्रसिद्ध यूपीएससी कोचिंग संस्थेला 7 लाखांचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे. सीसीपीए म्हणजे काय? तर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी म्हणजेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने यूपीएससी निकालांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई केलेली आहे. वाजीराम आणि रवी आय एस या नामांकित संस्थेला 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. या संस्थांनी यूपीएससी सीएसई 2023 मधील यशस्वी उमेदवारांचे श्रेय घेताना भ्रामक माहिती दिल्याचे सीसीपीएच्या चौकशीमध्ये आढळलेले होते. सीसीपीएचे स्पष्ट मत आहे की कोचिंग संस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांनी नेमका कोणता कोर्स केला होता याची स्पष्ट माहिती त्या ठिकाणी द्यायला हवी. तसेच खोटे किंवा अतिशयोक्त दावे करून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करता येणार नाही. महत्वाचं म्हणजे काय? तर सीसीपीएने आतापर्यंत 60हून अधिक स्पर्धा परीक्षा कोचिंग संस्थांना नोटिसा या बजावलेल्या आहेत. विविध संस्थांवर मिळून 1.46 कोटींपेक्षाही जास्त दंड आतापर्यंत आकारण्यात आलेला आहे. सार्थक पीडीएस या योजनेला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारने 25,530 कोटींच्या सार्थक पीडीएस योजनेला मंजुरी दिलेली आहे. ही योजना एप्रिल 2026 ते मार्च 2031 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. आता सार्थक पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. यासाठी एकूण 25,530 कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. कालावधी आता सांगितल्याप्रमाणे 2026 ते 2031. याचा उद्देश आहे सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे. याचं मुख्य ध्येय आहे देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांपर्यंत रेशन अधिक प्रभावीपणे पोहोचवणे. सार्थक पीडीएस म्हणजे काय? तर स्कीम फॉर असिस्टन्स इन रेशन ट्रान्सपोर्ट अँड हँडलिंग इन्कम विथ ऑटोमेशन इन पीडीएस. या योजनेमुळे रेशन वाहतूक, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक वापर होऊन लाभार्थ्यांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा मिळणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. या योजनेची सुरुवात 9 जून 2026 या दिवशी करण्यात आलेली होती. याचं मंत्रालय आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. या योजनेअंतर्गत 7.5 कोटींहून अधिक गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व काळजी सेवा ही मिळालेल्या आहेत.
योजनेचं उद्दिष्ट काय? तर सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसूती सुनिश्चित करणे, मोफत आणि दर्जेदार प्रसूतीपूर्व सेवा प्रदान करणे आणि उच्च जोखमीच्या गर्भधारणा ओळखा आणि त्यांचे व्यवस्थापन करा. अशा पद्धतीचं याचं उद्दिष्ट आहे. सुरक्षित मातृत्व अभियान 10 वर्ष पूर्ण यांनी या योजनेची सुरुवात कधी झाली होती? 9 जून 2026 या दिवशी. मंत्रालय ऑब्व्हियसली आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. आता या योजनेमध्ये नेमक्या प्रमुख तरतुदी काय आहेत? तर दर महिन्याच्या 9 तारखेला नियुक्त केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये गर्भवती महिलांना सेवा देण्यात येते. विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील महिलांना मोफत सर्वसमावेशक प्रसूतीपूर्व सेवा ही पुरवली जाते. 25 उच्च जोखमीच्या घटकांसाठी तपासणी करून उच्च जोखमीच्या गर्भधारणेचे निदान यावेळी करण्यात येत असते. शिक्षणावरील खर्चाचे 6% उद्दिष्ट अद्यापही अपूर्ण आहे. अशा पद्धतीचा रिपोर्ट नुकताच संसदेमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे NEP 2020 नुसार शिक्षणावर GDPच्या 6% खर्चाचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झालेले नाही. दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीने 381वा कृती अहवाल राज्यसभा अध्यक्षांकडे नुकताच सादर केलेला आहे. 2021-22 मध्ये शिक्षणावरील एकूण खर्च हा GDPच्या फक्त 4.12% इतकाच होता. समितीने उच्च शिक्षणासाठी निधी अपुरा असल्याचे सांगत दरवर्षी 8 ते 10% वाढ करण्याची शिफारस ही केलेली आहे. 2035 चे शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील खर्च तातडीने वाढवण्याची गरज यावेळी व्यक्त केलेली आहे. सार्क देशांमध्ये भूतान 7.47% आणि मालदीव 4.67% हे देश भारतापेक्षा GDPचा अधिक हिस्सा शिक्षणावर खर्च करत असतात आणि त्यामुळेच भारताला देखील 6% उद्दिष्ट हे गाठणं आवश्यक आहे. समितीने वित्त मंत्रालयाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याची शिफारस केलेली आहे, जेणेकरून शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची व सर्वसमावेशक होणार आहे. 2 अपत्य निकष हा नुकताच मध्य प्रदेश सरकारने रद्द केलेला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. 2 अपत्य नियम 2001 मध्ये हा लागू करण्यात आलेला होता. या अगोदर काय होते? तर तिसरे अपत्य झाल्यास गैरवर्तणूक मानले जायचे आणि शिस्तभंगाची कारवाई देखील होत असे. आता यामुळे बदल काय होणार आहे? तर 2 पेक्षा जास्त अपत्य असले तरी देखील सरकारी नोकरीसाठी अपात्र तो व्यक्ती ठरणार नाही. या अगोदर हा नियम कुठे लागू होता? तर 2016 मध्ये राजस्थान, 2017 मध्ये छत्तीसगड आणि 2026 मध्ये मध्य प्रदेशने अशा पद्धतीचा निर्णय हा आता घेतलेला आहे. आता या तीनही राज्यांनी 2 अपत्यांचा निकष हा आता रद्द केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नेमका काय नियम आहे? तर महाराष्ट्रामधील नियमाचं नाव आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली रूल्स 2005. याची लागू तारीख आहे 28 मार्च 2005. सरकारच्या ग्रुप ABCD या सर्व पदांसाठी सध्या तरी लहान कुटुंब हेच आता यामध्ये लागू आहे. लहान कुटुंब म्हणजे काय? पती, पत्नी आणि 2 अपत्य. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील 2 अपत्य हा निकष सध्या तरी लागू आहे. आणि कोणकोणत्या राज्य सरकारने आतापर्यंत हा नियम काढून टाकलेला आहे? तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. प्रगती आता ही एक महत्वाची योजना आहे. प्रकल्पाच्या वेळेत अंमलबजावणीवर यामध्ये आता भर हा देण्यात येणार आहे. प्रगतीचा फुल फॉर्म काय आहे? तर प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. प्रगती हे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली चालणारे भारतातील महत्वाचे डिजिटल सुशासन व्यासपीठ आहे. याची सुरुवात मार्च 2015 मध्ये झालेली होती. 27 मे 2026 रोजी झालेल्या 51व्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे, वीज आणि रस्ते क्षेत्रातील 7 पायाभूत प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आलेला होता. यामध्ये महत्वाचे मुद्दे काय? तर 30,000 कोटींच्या प्रकल्पांचा आढावा यामध्ये घेण्यात आलेला आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 आणि केन बेटवा नदीजोड प्रकल्पावर विशेष भर देण्यात येणार आहे. शहरामध्ये रूफटॉप सोलर प्रकल्प मिशन मोडमध्ये वाढवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. घनकचरा व्यवस्थापन, वेस्ट प्रोसेसिंग प्लांट्स आणि गोबर्धन या प्रकल्प हे अशा पद्धतीचे जे काही प्रकल्प आहेत हे जलद पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक क्षेत्रातील योजनांचा राज्य स्तरावर मासिक आढावा घेण्यासाठी यंत्रणा देखील सुरू करण्यात आलेली आहे. पंजाबमध्ये 1 जुलैपासून नवीन ग्रामीण रोजगार योजना ही योजना लागू करण्यात येणार आहे. आता नवीन योजना कोणती आहे? VBG रामजी ऍक्ट. पंजाब सरकारने 1 जुलै 2026 पासून केंद्र सरकारची VBG रामजी योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. VBG रामजीचा फुल फॉर्म काय? तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन. विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान. ही योजना MG नरेगा म्हणजेच मनरेगाच्या जागी लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये निधीचं प्रमाण काय आहे? तर केंद्र सरकारचं 60% आणि राज्य सरकारचे 40%. आता आपण महाराष्ट्र या घटकाकडे वळूया. देशातील पहिला पाण्याचा सातबारा हा आता महाराष्ट्रामध्ये काढण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र सरकार जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर पाण्याचा सातबारा विकसित करण्याच्या तयारीत असून हा देशातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे. याचा उद्देश आहे पाण्याच्या वापराची नोंद ठेवून बेसुमार वापराला आळा घालणे. ही संकल्पना वॉटर ऑडिट आणि वॉटर बॅलन्स शीट ही यावरून आलेली आहे. याची अंमलबजावणी सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे. पाण्याच्या सातबारामध्ये काय असणार आहे, तर पाण्याचा साठा, पाण्याची आवक जावक, शिल्लक पाणी आणि वार्षिक वर्गीकरण आणि ताळेबंद. यामुळे काय होणार आहे, तर पाण्याच्या वापराची जबाबदारी निश्चित होईल, जलसंपत्तीचे पारदर्शक व्यवस्थापन शक्य होईल, ग्रामपंचायत व पाणलोट क्षेत्राचा अचूक जललेखा तयार होईल आणि ब्ल्यू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंट संकल्पनेला यामुळे चालना मिळणार आहे. लक्षात घ्या, देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्याने राबवलेला आहे, तर ऑब्व्हियसली महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आता नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. हे महाविद्यालय मुंबईतील कलिना येथील मुंबई विद्यापीठातील कॅम्पसमध्ये उभारण्यात येत आहे. याचं उद्दिष्ट आहे राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे, तसेच भारतीय संगीत परंपरेचा जागतिक स्तरावर प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, संशोधन आणि उच्च दर्जाचे संगीत प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे आहे. बारामती बसस्थानक हे आता राज्यात अव्वल बसस्थानक ठरलेले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 चे विजेते नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहेत. अ वर्ग बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक मिळालेले बारामती बसस्थानक, बक्षीस आहे 1 कोटी रुपये. ब वर्ग बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे लाखनी बसस्थानक भंडारा विभाग, बक्षीस आहे 50 लाख रुपये. तर क वर्ग बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे अकोले बसस्थानक अहिल्यानगर विभाग, बक्षीस आहे 25 लाख रुपये. 1 जून 2026 रोजी बक्षीस वितरण सोहळा हा पार पडलेला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा झालेला आहे. मुंबई येथे माननीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते गौरव सोहळा पार पडलेला आहे. या अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी ही 54 बसस्थानकांना एकूण 3 कोटी रुपयांची बक्षिस ही वाटप करण्यात देखील आलेली आहेत. एमपीसी गुणवंतासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने निपुण सेतू हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास मंजुरी दिलेली आहे. या अंतर्गत एमपीसीच्या अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजेच मुलाखत किंवा कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी या टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांना खाजगी उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सार्वजनिक उपक्रमामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एमपीसीच्या कोणत्याही परीक्षेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले पण अंतिम यादीमध्ये स्थान न मिळवलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. हा उपक्रम उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 या पोर्टल अंतर्गत राबविण्यात येणार असून उमेदवारांचा डेटा एमपीएससी कडून सुरक्षितपणे निपुण सेतू या पोर्टलवर हस्तांतरित केला जाणार आहे. याचं उद्दिष्ट आहे एमपीएससी गुणवंताच्या ज्ञान, कौशल्य व प्रशासकीय क्षमतेच्या रोजगाराच्या नव्या संधीशी जोडणे हे यामागचे उद्दिष्ट असणार आहे. नाव काय आहे? निपुण सेतू. आता आपण पर्यावरण या घटकाकडे वळूया. तेलंगणामध्ये देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. ठिकाण आहे वेंकटपुरम गाव, तेलंगणा. तेलंगणामध्ये महिला बचत गटांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या देशातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे. इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. 1 मेगावॅट क्षमतेचा हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. महिला बचत गटांद्वारे याचे संचालन करण्यात येणार आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. तेलंगणा सरकारची प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे प्रकल्प उभारण्याची योजना आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या प्रकल्पातून महिला बचत गटांना दररोज सुमारे 14,000 ते 15,000 उत्पन्न मिळणार असून महिन्याला अंदाजे 4 ते 5 लाखांचे उत्पन्न हे मिळू शकणार आहे. बन्नी गवताळ क्षेत्र हे सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये हे क्षेत्र आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे बन्नी हे आशियातील सर्वात मोठे गवताळ म्हणजेच ग्रासलँड परिसंस्थान मानले जाते. येथे 70हून अधिक गवतांच्या प्रजाती आणि 30हून अधिक झुडपांच्या प्रजाती आढळतात. हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध असून पशुपालनासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आता मालधारी समुदायाचं हे जीवनाधार देखील आहे. बन्नी परिसर हा स्थानिक मालधारी पशुपालक समुदायाचा उपजीविकेचा मुख्य आधार आहे. हजारो कुटुंबे आपल्या पशुधनासाठी या गवताळ प्रदेशावर अवलंबून असतात. आता नेमकं हे चर्चेमध्ये का आहे, तर या क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प एनटीपीसी मार्फत उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुमारे 4,500 एकर क्षेत्रामध्ये प्रस्तावित आहे. स्थानिक मालधारी समुदायाचा दावा आहे की यामुळे त्यांच्या पारंपरिक चराई हक्कांवर व उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. लक्षात घ्या, बन्नी गवताळ क्षेत्र कुठे आहे, तर गुजरात या राज्यामध्ये हे आहे. आणि यामध्ये वाद का झालेला आहे, कारण सौर ऊर्जा प्रकल्प एनटीपीसी मार्फत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे आता मिळालेले आहे. महाराष्ट्रातील कोणते 5 समुद्र किनारे आहेत, तर रायगडमधील श्रीवर्धन, रायगडमधील नागाव,
पालघरमधील पर्नाका आणि रत्नागिरीतील 2 गुहागर आणि लाडघर यांचा समावेश आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्रातील स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख ही मिळालेली आहे. ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे काय? तर ब्ल्यू फ्लॅग हे समुद्रकिनाऱ्यांसाठी दिले जाणारे जागतिक दर्जाचे पर्यावरणीय प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र डेन्मार्क स्थित या संस्थेकडून दिले जाते. यासाठी समुद्रकिनाऱ्यांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक असते. स्वच्छ पाणी व किनारा, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, दिव्यांगासाठी सुविधा हे यामागचे प्रमुख त्यामध्ये जे काही ब्लू फ्लॅग बीच हे मानांकन मिळालेले आहे त्यांना ह्या सर्व बेनिफिट्स हे मिळत असतात. भारतातील एकूण किती ब्लू फ्लॅग समुद्रकिनारे आहेत? तर सध्या भारतामध्ये 18 ब्लू फ्लॅग प्रमाणित समुद्रकिनारे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आता 5 समुद्रकिनाऱ्यांना हे प्रमाणपत्र आता मिळालेले आहे. अरवली पर्वतरांग ही देखील मागील काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये होती. अरवली पर्वतरांगेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अरवली पर्वतरांगेतील बेकायदेशीर खाणकामांना आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवलीची स्पष्ट व्याख्या व सीमांकन निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती ही स्थापन केलेली आहे. समितीच्या अध्यक्षपदी कांचन देवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, अरवली पर्वतरांग यावर महत्त्वाने म्हणजे खाणकामांना आळा घालण्यासाठी, बेकायदेशीर खाणकामांना आळा घालण्यासाठी एक महत्त्वाची समिती आयोजित केलेली आहे आणि या समितीच्या अध्यक्षपदी कांचन देवी ज्या महासंचालक आहेत भारतीय वन संशोधन व शिक्षण परिषदेच्या, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत. दिल्ली, राजस्थान आणि हरियाणा राज्यांच्या हितसंबंधाचा विचार करून सर्व संबंधितांकडून हरकती व सूचना मागविणार आहेत. या संपूर्ण समितीचा उद्देश काय? तर अरवलीतील बेकायदेशीर खाणकाम रोखणे व पर्यावरणीय संरक्षणाला बळकटी देणे हे आहे. न्यायालयाने नमूद केलेले आहे की पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यामधील समतोल वैज्ञानिक व तज्ज्ञांच्या अभ्यासातूनच हे साध्य होऊ शकते. भारताचे 100वे रामसर स्थळ आता सुरहात ताल उत्तर प्रदेश हे झालेले आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्यातील सुरहात ताल याला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे. गंगा व घागरा नद्यांदरम्यान वसलेले हे गोड्या पाण्याचे पाणथळ क्षेत्र आहे. 54 प्रजातींचे 51,000हून अधिक जलपक्षी या ठिकाणी आढळत असतात. 221 वनस्पती, 66 मासे, 7 सरपटणारे व 3 उभयचर प्रजातींचे अधिवास या ठिकाणी आहेत. रामसर कराराबद्दलची जी काही सविस्तर माहिती आहे, ही संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. रामसर करार हा 2 फेब्रुवारी 1971 या दिवशी करण्यात आलेला होता आणि याच कारणामुळे 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची अंमलबजावणी 1975 या साली करण्यात आली होती आणि सध्या महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळ आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 3 रामसर स्थळ आहेत. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 2019 मध्ये, लोणार सरोवर 2020 मध्ये आणि 2022 मध्ये ठाणे काडी हे 3 रामसर स्थळ महाराष्ट्रामध्ये आहेत. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ कुठे आहेत? तर तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळ आहेत, तर उत्तर प्रदेशामध्ये 13 रामसर स्थळे आहेत. जगामध्ये सर्वाधिक कुठे आहेत? तर जगामध्ये सर्वाधिक UK या देशामध्ये हे सर्वाधिक रामसर स्थळ आहेत. 2 नंबरवर आहे मेक्सिको आणि 3 नंबरवर आहे भारत. भारतामध्ये आता 100 रामसर स्थळ झालेले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ कॅरॅकलचे नुकतेच दर्शन झालेले आहे. वैज्ञानिक नाव आहे कॅरॅकल. एक दुर्मिळ ही जंगली मांजर आहे. रात्री सक्रिय असणारी ही शिकारी मांजर आहे. याला डेझर्ट लिंक्स असेही म्हटले जाते. कानामध्ये तब्बल 20 वेगळे स्नायू असतात आणि आफ्रिका, मध्य आशिया, भारत आणि मध्य पूर्व देशामध्ये यांचा आढळ हा दिसून येत असतो. भारतामध्ये राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये प्रामुख्याने हे दिसून येतात. वन्यजीव कायदा 1972 मध्ये अनुसूचित 1 यामध्ये ही अत्यंत धोक्यातील प्रजाती मानली जाते. भारतामध्ये एकूण यांची संख्या अंदाजे 50 पेक्षाही कमी आहे. 2000 पासून फक्त राजस्थान आणि गुजरातमध्येच हा प्राणी दिसलेला आहे. कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी हे आहे. नाव आहे कुनो. नावावरून म्हणजे विंध्य पर्वतरांगाच्या मध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे. 2018 मध्ये याला राष्ट्रीय उद्यान दर्जा मिळालेला होता. COP31 ने 2035 पर्यंत 35% विद्युतीकरणाचे लक्ष्य हे ठेवलेले आहे. COP31 ही 9 ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये अंतल्या तुर्की या ठिकाणी होणार आहे. 35 हे लक्ष्य यावेळी ठेवण्यात आलेले आहे. एकूण ऊर्जा मागणीपैकी विजेद्वारे पूर्ण होणारा वाटा सध्याच्या 20%
वरून 2035 पर्यंत 35% करण्याचे उद्दिष्ट यावेळी ठेवण्यात आलेले आहे. इमारत क्षेत्रातील ऊर्जा वापर यामध्ये 2035 पर्यंत किमान 25% कमी करण्याचे लक्ष्य हे ठेवण्यात आलेले आहे. तसेच जागतिक कचरा निर्मिती ही 2035 पर्यंत निम्म्यावर आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलेला आहे. COP31 काय आहे? तर COPचं फुल फॉर्म आहे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज आणि COP31 हे कुठे होणार आहे? अंतल्या, तुर्की या ठिकाणी. पाण्याखालील मानवी टॉवरचा गिनीज विश्वविक्रम नुकताच नोंदवण्यात आलेला आहे. अंदमान बेटांनी पाण्याखालील मानवी टॉवरचा गिनीज विश्वविक्रम नोंदवलेला आहे. ठिकाण आहे लाईट हाऊस डाईव्ह साईट स्वराजद्वीप अंदमान निकोबार बेटे. विक्रम आहे टॉलेस्ट ह्युमन स्टॅक अंडर वॉटर. उंची आहे 22.3 मीटर. 14 जण यामध्ये सहभागी झालेले होते. 3 मिनिटे पाण्याखाली स्थिर यामध्ये उभे ते राहिलेले होते. याचे लक्ष्य 10 मीटर हे होते. प्रत्यक्षात त्याच्या दुप्पट उंचीचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. विशेष बाब म्हणजे अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल ॲडमिरल DK जोशी हे स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. याचं आयोजन भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि अंदमान निकोबार पोलीस यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आलेले होते. लक्षात घ्या, स्वराज द्वीप हे पूर्वीच्या हॅवलॉक बेटाला म्हणले जाते. म्हणजे पूर्वीच्या हॅवलॉक बेटाचं आत्ताचं नाव काय आहे? स्वराज द्वीप. पूर्वीच्या नील बेटाचं नाव आहे शहीद द्वीप आणि पूर्वीच्या पोर्ट ब्लेअरचं नाव आहे श्री विजयापुरम. हॉक ही केंद्रीकृत प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. तामिळनाडू वन विभागाने हॉक ही केंद्रीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू केलेली आहे. हॉकचा फुल फॉर्म आहे होस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नल. ही प्रणाली एक क्लाउड आधारित माहिती व्यवस्थापन प्रणाली आहे. हॉक वन्यजीव गुन्हे, वन्यजीव गुन्हेगार आणि वन्यजीव मृत्यू यांच्या परस्पर संबंधित डेटाबेसचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, एनटीटी डेटा आणि संबंधित राज्य यामध्ये भागीदार आहेत. भारतातील पहिले केंद्रीकृत वन्यजीव गुन्हा व्यवस्थापन डिजिटल सिस्टीम हे मानले जात आहे. आता हॉक प्रणाली लागू करणारे राज्य कोण आहेत? तर पहिले राज्य आहे केरळ, दुसरे राज्य आहे कर्नाटक आणि तिसरे राज्य आहे तामिळनाडू. जपानमध्ये दुहेरी टायफूनचा तडाखा आता नुकताच बसलेला आहे. जपानवर एकाच वेळी मेखाला आणि हिगोस या 2 टायफूनचे संकट आता आलेलं आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय? तर टायफून हे उत्तर पश्चिम प्रशांत महासागरामध्ये तयार होणारे चक्रीवादळ असतात. हरिकेन हे अटलांटिक व पूर्वोत्तर प्रशांत महासागरात तयार होणारे चक्रीवादळ आहे. सायक्लोन हे हिंदी महासागर व दक्षिण पश्चिम प्रशांत महासागरात तयार होणारे चक्रीवादळांना म्हटले जाते. आणि जपानवर आता 2 टायफून आलेले आहेत. एक आहे मेखाला, दुसरे आहे हिगोस. आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाकडे वळूया. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचे संकेत आता आलेले आहेत. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद येथील शास्त्रज्ञांनी चंद्रयान 2च्या माहितीचे विश्लेषण करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागामध्ये बर्फ असण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. हा संभाव्य बर्फ परमनंटली शॅडोड रिजन म्हणजे PSR अर्थात सूर्यप्रकाश कधीच न पोहोचणाऱ्या खोल विवरामध्ये असू शकतो. बर्फ का टिकू शकतो? तर या भागामध्ये सूर्यप्रकाश नसल्यामुळे तापमान हे -250 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकते. इतक्या कमी तापमानामध्ये पाण्याचा बर्फ अब्जावधी वर्षापर्यंत टिकून राहू शकतो. यामधील अभ्यासाचे निष्कर्ष काय? तर एकूण 9 विवरांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यापैकी 4 विवरांमध्ये बर्फ असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये चंद्रयान 2 ने विशेष कामगिरी केलेली आहे. 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित झालेले हे यान अजूनही कार्यरत आहे. भारतातील चंद्रयान मोहिमा कोणकोणत्या होत्या? तर चांद्रयान 1 आहे 22 ऑक्टोबर 2008, चांद्रयान 2 आहे 22 जुलै 2019, चांद्रयान 3 आहे 14 जुलै 2023 आणि चांद्रयान 4 आहे 2027 मध्ये हे प्रस्तावित आहे. ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू ग्लॅन रॉकेटचे चाचणी दरम्यानच स्फोट झालेला आहे. प्रसिद्ध उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीचा न्यू ग्लेन या रॉकेटच्या इंजिन चाचणी दरम्यानच रात्री स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे परिसरातील घरांना धक्के देखील बसलेले आहेत. आकाशात आगीचे मोठे लोळ देखील दिसून आलेले होते. उपग्रह प्रक्षेपणाच्या तयारीसाठी इंजिन चाचणी सुरू असतानाच हा अपघात घडलेला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी ही झालेली नाही. यापूर्वी एप्रिलमध्ये इंजिन बिघाडामुळे एका उपग्रहाचे चुकीच्या कक्षेमध्ये प्रक्षेपण झाल्याने न्यू ग्लेनचे उड्डाण स्थगित करण्यात आलेले होते. हेच रॉकेट नासाच्या आर्टिमिस चंद्र मोहिमेसाठी लँडर पाठवण्यासाठी वापरण्याचे नियोजन देखील आहे. विशेष बाब म्हणजे याच आठवड्यात नासाने ब्ल्यू ओरिजिनला कोट्यावधी डॉलरचे कंत्राट देखील दिलेले आहे. चर्चेतील मुद्दा आहे कॉस्मोनॉट. नुकतीच अजित डोवाल यांनी रशियाला भेट दिलेली आहे. त्यावेळी त्यांनी अंतराळातील कॉस्मोनॉट यांच्याशी संवाद साधलेला आहे. आता अंतराळवीर आणि ते कोणत्या देशाचे हे कसे म्हटले जाते? तर अमेरिकेचे असतात ॲस्ट्रोनॉट्स, रशियाचे असतात कॉस्मोनॉट, चीनचे असतात तायकोनॉट, भारताचे आहे व्योमनॉट किंवा गगनयात्री, फ्रान्सचे आहेत स्पेशियोनॉट, मलेशियाचे आहेत अंगकासावान आणि जर्मनी किंवा नेदरलँडचे आहेत राऊमफारर. भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर हे जामनगर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.
यामध्ये रिलायन्स आणि मेटा या दोघांची भागीदारी आहे. याची घोषणा 10 जून 2026 या दिवशी करण्यात आली. ठिकाण आहे जामनगर, गुजरात. प्रारंभिक क्षमता आहे 168 मेगावॅट. सुरुवात होणार आहे 2028 पर्यंत. ऊर्जा स्रोत आहे 100% नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल ऊर्जा. कूलिंग प्रणाली आहे समुद्राच्या पाण्याचा वापर. खर्च यामध्ये मेटा कंपनी मार्फत ऊर्जा व पाण्याचा संपूर्ण खर्च उचलण्यात येणार आहे. तसेच मेटाचे हे भारतातील पहिलेच बिल्ड टू सूट AI डेटा सेंटर असणार आहे. AI सक्षम डेटा सेंटर म्हणजे काय? तर सामान्य डेटा सेंटर्सपेक्षा खूप जास्त पॉवर डेन्सिटी यामध्ये असते. अत्याधुनिक कूलिंग, हाय स्पीड नेटवर्किंग आणि AI तंत्रज्ञान यामध्ये वापरले जाते. भारत आणि फ्रान्सची संयुक्त तृष्णा अंतराळ मोहीम ही सध्या चर्चेमध्ये आहे. इस्रो आणि CNES यांच्या संयुक्त सहकार्याने तृष्णा उपग्रह 2027 मध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे. तृष्णा म्हणजे काय? तर थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग सॅटेलाइट फॉर हाय रिझोल्युशन नॅचरल रिसोर्स असेसमेंट. याचा मुख्य उद्देश आहे जागतिक जल व अन्न सुरक्षा मजबूत करणे, तसेच हवामान बदलाचा अभ्यास करणे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान, जमिनीतील ओलावा, तसेच युरोपो ट्रान्सपिरेशन म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन आणि हिमनद्यांच्या वितरणाचे अचूक निरीक्षण हे मोहीम करणार आहे. उपग्रहातील प्रमुख पेलोड्स कोणते असणार आहेत? तर TIR, तसेच VNIR आणि SWIR. यामध्ये पृथ्वीपासून 761 किलोमीटर उंचीवरील सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये ही मोहीम असणार आहे. भारत आणि फ्रान्सचे पूर्वीचे संयुक्त उपग्रह कोणकोणते आहेत? तर मेगाट्रॉपिक्स 2011 मध्ये, सरल 2013 मध्ये आणि आता 2027 मध्ये प्रस्तावित असलेलं तृष्णा. लक्षात घ्या, तृष्णा ही अंतराळ मोहीम भारताने कोणत्या देशासोबत आता सुरू केलेली आहे? तर लक्षात घ्या, फ्रान्स या देशासोबत तृष्णा ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे. जगातील पहिली हायड्रोजन उत्पादन सुविधा आता आता आपल्याला माहिती असायला हवं. भारताने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत तामिळनाडूतील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कल्पकम येथे जगातील पहिली हायड्रोजन उत्पादन सुविधा सुरू केलेली आहे. या सुविधेचं उद्घाटन अजित कुमार मोहंती यांनी केलेलं आहे. या प्रकल्पामध्ये फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर यामध्ये मिळणाऱ्या अणुऊर्जेच्या उष्णतेचा वापर करून कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल सायकलद्वारे हायड्रोजनचे उत्पादन केले जाते. जगातील पहिले कॉपर क्लोरीन आधारित अणुऊर्जेवर चालणारी हायड्रोजन उत्पादन सुविधा ही असणार आहे. अणुऊर्जेच्या सहाय्याने स्वच्छ हायड्रोजन निर्मिती यामध्ये होणार आहे. इंडिगोची एक ऐतिहासिक कामगिरी आता समोर आलेली आहे. स्वदेशी गगन नेव्हिगेशन प्रणाली वापरून इंडिगो ही फक्त उपग्रहांच्या मदतीने विमान उतरवणारी भारतातील पहिली विमान कंपनी ठरलेली आहे. विमान होते एअरबस A320. स्थळ होते महाराणा प्रताप विमानतळ, उदयपूर, राजस्थान. 27 जून 2026 या दिवशी ही कामगिरी करण्यात आलेली आहे. पहिली विमान कंपनी आहे जिने आता ही गगन नेव्हिगेशन प्रणाली वापरलेली आहे. आता पहिली विमान कंपनी इंडिगो 28 एप्रिल 2022 अजमेर. पहिले जेट इंडिगो 27 जून 2026 उदयपूर. आणि स्वतःची SBAS प्रणाली विकसित करणारा भारत हा जगातील आता तिसराच देश ठरलेला आहे. गगन गगन काय आहे? तर GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन. भारताची SBAS म्हणजे सॅटेलाइट बेस्ड ऑगमेंटेशन सिस्टीम ही आहे. याची निर्मिती इस्रो आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे आई या दोन्ही संस्थांकडून करण्यात आलेली आहे. आता आपण संरक्षण या घटकाकडे वळूया. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. 29 मे रोजी जगभरात हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने 2 भारतीय शांतता सैनिकांना मरणोत्तर सन्मानित करण्याची घोषणा ही केलेली आहे. मरणोत्तर सन्मानित भारतीय जवान कोण आहेत? तर लान्स हवालदार हरभजन सिंह आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान. यांना कोणता सन्मान दिला जाणार आहे? तर डॅग हॅमरस्कट जोल्ड पदक हे त्यांना दिले जाणार आहे. हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमामध्ये कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या शांतता सैनिकांना दिला जाणारा सर्वोच्च मरणोत्तर सन्मान आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमामध्ये भारताचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. UN पीस कीपिंग ऑपरेशन्समध्ये सर्वाधिक बलिदान देणाऱ्या देशांमध्ये भारत हा अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे 180 भारतीय शांतता सैनिकांनी जागतिक शांततेसाठी सर्वोच्च बलिदान हे दिलेले आहे. अग्नि-1 या क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. 22 मे 2026 या दिवशी ही चाचणी घेण्यात आली. चंदीपूर, ओडिशा या ठिकाणी ही चाचणी घेण्यात आलेली आहे. हे अग्नि-1 हे स्वदेशी बनावटीचे कमी पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे प्रमुख बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. तसेच यामध्ये अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता देखील असणार आहे. क्षेपणास्त्र प्रणालीची रचना या दोन्हीसाठी केलेली आहे, म्हणजे पारंपरिक युद्ध सामुग्री आणि अणुबॉम्ब अशा दोन्ही पद्धतीची यामध्ये क्षमता आहे. याची मारक क्षमता आहे 700 ते 900 किलोमीटर. भारक क्षमता आहे 1000 किलोग्राम पर्यंत. याची पहिली चाचणी 25 जानेवारी 2002 मध्ये करण्यात आलेली होती.
रुद्रा M2 मिसाईलची यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आलेली आहे. DRDO आणि भारतीय वायुसेनेने रुद्रम 2 मिसाईलची यशस्वी चाचणी केलेली आहे. 2 जून 2026 या दिवशी ही चाचणी करण्यात आलेली आहे. एअर टू सरफेस मिसाईलची यशस्वी उड्डाण परीक्षण यावेळी केलेले आहे. सुखोई लढाऊ विमानावरून ही चाचणी करण्यात आलेली आहे. याचं ठिकाण आहे ओडिशा किनाऱ्याजवळ इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चांदीपूर. रुद्रम 2 मिसाईल म्हणजे काय? तर लक्षात घ्या, ही अँटी रेडिएशन मिसाईल आहे. याचा वेग आहे 5.5 मॅक म्हणजेच हायपरसॉनिक इतका त्याचा वेग आहे. याची रेंज आहे सुमारे 350 किलोमीटर. शत्रूच्या रडार प्रणाली, हवाई संरक्षण यंत्रणा आणि संवाद केंद्रांना नष्ट करण्यासाठी ही विकसित केलेली योजना आहे. ही रुद्रम मालिकेतील दुसरी प्रगत आवृत्ती आहे. ती हायपरसोनिक वेगाने उडते आणि अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता यामध्ये आहे. भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे ही तैनात करण्यात आलेली आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्रीच्या 2026च्या इयरबुकमध्ये ही बाब समोर आलेली आहे. भारताने शांततेच्या काळात प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात केलेली आहेत. भारताकडे एकूण 190 अण्वस्त्रे ही आहेत. सागरी अण्वस्त्र क्षमतेमध्ये वाढ हे प्रमुख याचे कारण मानले जाते आहे. चीनकडे 620 अण्वस्त्रे असून त्यांचा साठा जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. 2026 नुसार अमेरिकेमध्ये 5420 अण्वस्त्र आहेत. रशियाकडे 5042, चीनकडे 620, भारताकडे 190 आणि पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. 20 GNSS जॅमर्स नुकतेच भारताने खरेदी केलेले आहेत. संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी ही खरेदी केलेली आहे. GNSS म्हणजे काय? तर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. नवी दिल्ली येथे 449 कोटी रुपयांचा करार हा यावेळी करण्यात आलेला आहे. किमान 75% स्वदेशी घटकांचा यामध्ये समावेश आहे. ECGNSS ही जॅमर ही प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली आहे. संरक्षण मंत्रालय आणि अकॉर्ड सॉफ्टवेअर आणि सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगळुरू यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. यामध्ये 2 मुख्य क्षमता आहेत, जॅमिंग आणि स्पूफिंग. सिप्री इयरबुक 2026 आता सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाच्या गोष्टी देखील आता समोर आलेल्या आहेत. अण्वस्त्रांच्या बाबतीमध्ये भारत हा आता जगामध्ये 6व्या स्थानावर आलेला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे रशिया, दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका, तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन, चौथ्या क्रमांकावर आहे फ्रान्स, 5व्या क्रमांकावर आहे ब्रिटन, 6व्या क्रमांकावर आहे भारत, 7व्या क्रमांकावर आहे पाकिस्तान आणि 8व्या क्रमांकावर आहे इस्रायल. जगामध्ये एकूण अण्वस्त्रे आहेत 12,187. त्यापैकी लष्करी साठ्यामध्ये 9,745 अण्वस्त्रे आहेत. भारताकडे सुमारे 190 अण्वस्त्रे आहेत. भारताने प्रथमच शांततेच्या काळामध्ये 12 क्षेपणास्त्रावर अण्वस्त्रे ही तैनात केलेली आहेत. जगामध्ये एकूण 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. सिप्री संस्था कुठे आहे? तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ही स्वीडनमधील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. भारताने विश्वसनीय किमान प्रतिरोधक क्षमता म्हणजेच क्रेडिबल मिनिमम डिटरन्स आणि प्रथम वापर न करण्याचे म्हणजेच नो फर्स्ट यूज हे धोरण स्वीकारलेले आहे. भारतीय लष्कर आणि झोहो या 2 संस्थांमध्ये आता करार झालेला आहे. भारतीय लष्कर आणि झोहो संस्था यांच्यात डिजिटल परिवर्तनासाठी सामंजस्य करार झालेला आहे. भारताच्या जय म्हणजेच काय? जॉईंटनेस, आत्मनिर्भरता आणि इनोव्हेशन या मोहिमेला चालना देत स्वदेशी डिजिटल परिवर्तनाला गती देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. करारावर लेफ्टनंट जनरल हर्ष चिब्बर आणि राजेंद्र दंडपाणी यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. यावेळी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू हे देखील उपस्थित होते. या संपूर्ण करारामागचं मुख्य उद्दिष्ट काय? तर संशोधन व विकास वाढवणे, सुरक्षित व शाश्वत डिजिटल उपाय विकसित करणे, भारतीय लष्करातील तंत्रज्ञानाधारित कौशल्य वाढवणे आणि भविष्यातील सज्ज आणि डिजिटल दृष्ट्या सक्षम लष्कर तयार करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. भारताचे ऑपरेशन अमिस्ताद. आता काही वेळापूर्वीच मी अमिस्ताद बद्दल मेन्शन केलेलंच होतं. तर हे ऑपरेशन अमिस्ताद काय आहे? तर भूकंपामुळे मोठ्या संकटाचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन अमिस्ताद ही मानवतावादी मदत मोहीम ही सुरू केलेली आहे. या मोहिमेद्वारे जीवनावश्यक साहित्य, वैद्यकीय मदत, आपत्कालीन बचाव व पुनर्वसनासाठी आवश्यक सहाय्य हे पुरवले जाते. अमिस्ताद हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ मैत्री असा होतो. या नावातून भारताची वसुदैव कुटुंबकम आणि मानवतावादी मदतीची भूमिका ही अधोरेखित होत असते. भूकंपानंतर विविध देशांना भारताने मदत केलेली कशा पद्धतीने केलेली आहे? तर 2015 मध्ये नेपाळला ऑपरेशन मैत्री, 2023 मध्ये तुर्कीला ऑपरेशन दोस्त आणि सिरियाला देखील ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत केलेली आहे. 2025 मध्ये ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारला आपण मदत केलेली आहे. 2025 मध्ये अफगाणिस्तानला आणि 2026 मध्ये आता आपण व्हेनेझुएला या देशाला तेथील भूकंपामुळे जे काही डॅमेज झालेले आहे ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ऑपरेशन अमिस्ताद हे आता यावेळी राबवण्यात आलेले आहे.
ऑपरेशन सिंदूरचे अमरवीर आता यावेळी जाहीर करण्यात आलेले आहेत. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या 6 शूर जवानांची नावे जाहीर केलेली आहेत. यामध्ये सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार, लान्स नाईक दिनेश कुमार, एव्हिएशन टेक्निशियन मूड मुरली नाईक, हवालदार सुनील कुमार सिंह आणि सार्जंट सुरेंद्र कुमार हे यामधील अमरवीर ठरलेले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सन्मानाचे आणि आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी या वीरांनी सर्वोच्च बलिदान दिलेले आहे. आता आपण क्रीडा घडामोडीकडे वळूया. IPL 2026 ही आता अतिशय महत्त्वाची आता स्पर्धा आहे आणि आपल्याला माहितच आहे की ही स्पर्धा 2026 ची कोण जिंकलेली आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजे RCBने ही 2026 ची IPL स्पर्धा जिंकलेली आहे. अंतिम सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून सलग दुसरे विजेतेपद त्यांनी पटकावलेले आहे. उपविजेता आहे गुजरात टायटन्स. ऑरेंज कॅप मिळालेली आहे वैभव सूर्यवंशी. पर्पल कॅप आहे कगिसो रबाडा. या व्यतिरिक्त वैभव सूर्यवंशी याने इतर सर्व पुरस्कारावर आपली बाजी मारलेली आहे. म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, बेस्ट स्ट्राईक रेट अवॉर्ड, मोस्ट सिक्सेस हे सर्व पुरस्कार वैभव सूर्यवंशी यालाच मिळालेले आहेत. आशियाई अंडर-20 ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे. 22वी आशियाई अंडर-20 ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 स्पर्धा हाँगकाँग या ठिकाणी पार पडलेली आहे. यामध्ये भारताने 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 19 पदके जिंकून द्वितीय स्थान पटकावलेले आहे. चीनने 14 सुवर्णसह 25 पदके जिंकून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. जपानने 18 पदकांसह तृतीय स्थानावर जपान राहिलेला आहे. हाँगकाँग येथे झालेल्या 22व्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने 19 पदकांसह उपविजेतेपद पटकावलेलं आहे. लक्षात घ्या, पहिला क्रमांक आहे चीन, दुसरा क्रमांक आहे भारत आणि तिसरा क्रमांक आहे जपान. स्पर्धा कोणती होती? आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. फिफा विश्वचषक 2026 याची सुरुवात नुकतीच झालेली आहे. 11 जून ते 19 जुलै या दरम्यान ही स्पर्धा पार पडत आहे. यावर्षीचे यजमान देश आहेत युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको. प्रथमच 3 देश संयुक्तपणे यजमान देश आहेत. याचा उद्घाटन सामना मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा झालेला आहे. अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी मेटलाईफ स्टेडियम येथे होणार आहे. यामध्ये एकूण 48 संघ आहेत आणि 16 शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. 2022चा म्हणजे मागील विजेता ठरलेला होता अर्जेंटिना. सर्वाधिक वेळा विश्वविजेते कोण ठरलेले आहेत, तर 5 वेळा ब्राझील, 4 वेळा जर्मनी, 4 वेळा इटली आणि 3 वेळा अर्जेंटिना. महत्वाची तथ्ये यामध्ये काय आहेत, तर एका विश्वचषकामध्ये सर्वाधिक गोल हे जस्ट फॉन्टेन यांनी केलेले होते. विश्वचषकामध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण आहे, तर लिओनल मेसी. ब्राझील हा सर्व विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी झालेला एकमेव देश आहे. विशेष बाब म्हणजे 2026 विश्वचषकामध्ये 48 संघ आणि 104 सामने असणार आहेत. त्यामुळे हा इतिहासातील सर्वात मोठा फिफा वर्ल्ड कप ठरणार आहे. भारतीय बॉक्सिंगला अभिमानाचा क्षण आता लाभलेला आहे. भारतीय महिला बॉक्सर जैस्मिन लांबोरिया हिने महिला 57 किलो वजन गटामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये नंबर 1 स्थान पटकावलेले आहे. तिच्या या यशामुळे भारतीय बॉक्सिंगची जगभरात पुन्हा एकदा दमदार छाप पडलेली आहे. जैस्मिनने वर्ल्ड बॉक्सिंग कप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेले असून 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केलेले आहे. भारताच्या इतर बॉक्सरने देखील शानदार कामगिरी केलेली आहे. प्रिया घंगस 60 किलो वजन गटामध्ये जागतिक टॉप 3 मध्ये, विश्वनाथ सुरेश हे 50 किलो वजन गटामध्ये जागतिक टॉप 3 मध्ये स्थान मिळवलेले आहे. आर प्रज्ञानंदा याने नॉर्वे चेस 2026 ही स्पर्धा जिंकलेली आहे. नॉर्वे बुद्धिबळ ही जगातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक बुद्धिबळ स्पर्धा मानली जाते. याची स्थापना 2013 मध्ये झालेली होती. पुरुष आणि महिलांसाठी ही समान बक्षीस असते. प्रज्ञानंदाने क्लासिकल गेममध्ये मॅग्नस कार्लसनला 2 वेळा पराभूत हे केलेले आहे. ही स्पर्धा आहे नॉर्वेच्या 2026. ठिकाण आहे ओस्लो. तारीख आहे 25 मे ते 5 जून 2026. स्वरूप होतं 6 खेळाडूंची डबल राऊंड रॉबिन स्पर्धा. विजेत्यांना हे अंदाजे 70.5 लाख रुपये इतकी भरभरीत रक्कम ही दिली जाते. पुरुष विजेता कोण आहे, तर आर प्रज्ञानंद भारताचा 18 गुण आणि उपविजेता आहे वेस्ली सो USA 17 गुण. महिलांमध्ये बिबिसारा असोबायेवा ही जिंकलेली आहे. ती कझाकिस्तानची आहे. तर उपविजेते आहे झू झिनर चीनची. फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद मिळालेले आहे. मीरा अँड्रिवा ती रशियाची आहे. उपविजेती ठरलेली आहे माजा च्वालिन्स्काला. मीरा अँड्रिवा ही 2005 नंतर जन्मलेली आणि ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू ठरलेली आहे. मीरा अँड्रिवाचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
वैभव सूर्यवंशीने नुकताच इतिहास रचलेला आहे. भारतीय संघामध्ये निवड होणारा हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेला आहे. भारतीय T20 संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडलेला आहे. सचिन 16 वर्ष 205 दिवसांचे असताना डेब्यू त्याने केलेला होता. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध T20 मालिका आता होणार आहे आणि यासाठीच ही निवड त्याची झालेली आहे. त्याचा जन्म 27 मार्च 2011 या दिवशी झालेला आहे. अलेक्झांडर इव्हेरेव हा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेला आहे. फ्रेंच ओपन म्हणजे ज्याला रोलां गॉरो ही स्पर्धा देखील म्हटलं जातं. याचं 2026 पुरुष एकेरी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे जर्मनीचा अलेक्झांडर इव्हेरेव. तर उपविजेता आहे इटलीचा फ्लाविओ कोबोली. ठिकाण होतं कोर्ट फिलिप शात्रिये पॅरिस. 7 जून 2026 या दिवशी ही स्पर्धा पार पडली. आता इव्हेरेवसाठी हा ऐतिहासिक क्षण का होता? कारण हे त्याच्या कारकिर्दीतील पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी 4 वेळा ग्रँड स्लॅम अंतिम फेरीमध्ये पोहोचूनही विजेतेपद त्याचे हुकलेले होते. हे त्याच्या कारकिर्दीतील एकूण 25वे विजेतेपद आहे. भारत तिसऱ्यांदा अंडर-18 हॉकी एशिया कप विजेता ठरलेला आहे. भारताने अंतिम फेरीमध्ये यजमान व गतविजेत्या जपानचा 4-1 असा पराभव करून 18 वर्षाखालील पुरुष हॉकी एशिया कप 2026 हा जिंकलेला आहे. यापूर्वी भारताने 2001 आणि 2016 मध्येही विजेतेपद पटकावलेले होते. आशिष तानीपूर्ती याने अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक करत सलग दुसऱ्या सामन्यामध्ये 3 गोलांची कामगिरी केलेली आहे. भारताचा कर्णधार होता केतन कुशवाहा यानेही 1 गोल नोंदवलेला आहे. महिला गटामध्ये भारताने दक्षिण कोरियाला 3-0 ने हरवत कांस्य पदक पटकावलेले आहे. महिला स्पर्धेमध्ये चीनने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पुरुष गटामध्ये सुवर्ण, महिला गटामध्ये कांस्य अशा पद्धतीने भारतीय हॉकीसाठी हा अतिशय अभिमानास्पद यश हे मानले जात आहे. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे. अहमदाबाद या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. 4 जून ते 8 जून या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. याचं आयोजन भारतानेच केलेलं होतं. 49 देशांतील खेळाडूंचा सहभाग यामध्ये झालेला होता. यामध्ये अर्थातच पहिला क्रमांक मिळालेला आहे भारताला जवळपास 114 पदके पटकावलेली आहेत. यामध्ये 102 सुवर्ण, 9 रजत तर 3 कांस्य पदके आहेत. एकूण 31 देशांनी किमान एक तरी पदक जिंकलेले आहे आणि एकूण 10 देशांनी किमान एक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. बाजूला टेबल दिलेलंच आहे, तो तुम्ही पाहू शकता. श्रीलंकेने भालाफेकमध्ये इतिहास रचलेला आहे. श्रीलंकेच्या रुमेश थरंगापथिरागे यांनी भालाफेकमध्ये 92.62 मीटर थ्रो करून इतिहास रचलेला आहे. 90 मीटर क्लबमध्ये दाखल झालेला तो चौथा आशियाई खेळाडू ठरलेला आहे. तसेच तो पहिला श्रीलंकन खेळाडू म्हणून 90 मीटर क्लबमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. आशियातील 90 मीटर क्लबमध्ये कोण कोण आहे? तर सर्वप्रथम आहे अर्शद नदीम पाकिस्तानचा 92.97 मीटर. दुसरा क्रमांक आहे रुमेश थरंगापथिरागे श्रीलंकेचा 92.62 मीटर. तिसऱ्या क्रमांकावर आहे चेंग चाओत्सुंग चीनचा 91.36 मीटर आणि चौथ्या क्रमांकावर आहे नीरज चोप्रा भारताचा 90.23 मीटर. ICC महिला T20 विश्वचषक 2026 ही देखील स्पर्धा नुकतीच पार पडत आहे. याची 10वी आवृत्ती ही सुरू झालेली आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC मार्फतच ही स्पर्धा भरवण्यात येत असते. 12 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडत असते. इंग्लंडमध्ये सध्याची ही स्पर्धा पार पडत आहे. यामध्ये एकूण 12 संघ आहेत. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका याचाच हा उद्घाटन सामना आहे. 5 जुलै रोजी अंतिम सामना लंडन या ठिकाणी होणार आहे. एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड बर्मिंगहम या ठिकाणी ही स्पर्धा आता होत आहे. तसेच यामध्ये एकूण 7 मैदाने आहेत. 2024चा म्हणजे मागील विजेता आहे न्यूझीलंड आणि उपविजेता होता दक्षिण आफ्रिका. नेदरलँड्स पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे. याची सुरुवात 2009 पासून आहे. सर्वाधिक यशस्वी संघ आहे ऑस्ट्रेलिया 6 वेळा. भारत यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकदाही विजेता ठरलेला नाहीये. 2016ला भारतामध्ये याचे आयोजन केलेले होते. भारताचे कॅप्टन आहेत हरमनप्रीत कौर, उपकॅप्टन आहेत स्मृती मंधना. हरमनप्रीत कौर 5व्यांदा T20 विश्वचषकामध्ये भारताचे नेतृत्व करत आहेत. भोपाळमध्ये भारतीय नौदलाने मध्य प्रदेशातील भोपाळ येथे अप्पर लेक भोजताल येथे अत्याधुनिक नेव्हल सेलिंग नोड हे सुरू केलेले आहे. या केंद्राचा उपयोग भारतीय नौदलाच्या सेलिंग, रोईंग आणि कॅनोईंग, कयाकिंग संघाबरोबरच NCC कॅडेटच्या प्रशिक्षणासाठी वापर केला जाणार आहे. सध्या नौदल सेलिंग संघातील 34 पैकी 17 सदस्य हे मध्य प्रदेशातील आहेत. या संपूर्ण स्पर्धेचं उद्दिष्ट काय आहे? तर राज्यातील युवकांना स्पर्धात्मक जलक्रीडांकडे आकर्षित करणे, तसेच युवकांना संरक्षण दलामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धांसाठी जागतिक दर्जाचे खेळाडू देखील घडवणे हे यामागचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. फुटबॉल महासंघामध्ये आता लवकरच भारत
आता आलेला आहे. भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजे AIFF चे नाव बदलून आता फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत म्हणजे FFB करण्याचा प्रस्ताव आता मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 नुसार सुधारित संविधानाला विशेष सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आलेली आहे. निवडणुकांची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र निवडणूक पॅनेल हे स्थापन होणार आहे. AIFF अंतर्गत होणाऱ्या सर्व सामन्यांपूर्वी जनगणमन आणि वंदे मातरम वाजवणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. भारतीय फुटबॉलच्या विकासाला चालना देत भारत या नावाने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यानंतर आता इंडेक्स या घटकाकडे वळूया. जागतिक स्टॉक मार्केट हे सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. याचं कारण म्हणजे भारत जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशनमध्ये 7व्या स्थानावर घसरलेला आहे. मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये भारत सध्या 7व्या स्थानावर आहे. याआधी भारत 5व्या स्थानावर होता. आता दक्षिण कोरिया आणि तैवान या दोन्ही देशांनी भारताला मागे टाकलेले आहे. भारताचे एकूण मार्केट कॅप सध्या सुमारे $4.84 ते $4.9 ट्रिलियन दरम्यान आहे. सध्याची जागतिक रँकिंग कशी आहे? पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान, चौथ्या क्रमांकावर आहे हाँगकाँग, तर 5व्या क्रमांकावर आहे तैवान, 6व्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरिया आणि भारत हा आता 7व्या क्रमांकावर घसरलेला आहे. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 हे देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे. जगभरातील 52 देशामध्ये 1603 युनिकॉर्न कंपन्यांची नोंद झालेली असून त्यांचे एकत्रित मूल्यांकन 43% वाढून $8 ट्रिलियन इतके झालेले आहे. AI क्षेत्राची यामध्ये आघाडी आहे. AI क्षेत्रातील 215 युनिकॉर्न यामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. जागतिक युनिकॉर्न मूल्यांकनामध्ये 36% वाटा आहे. देशनिहाय क्रमवारी कशी आहे? तर अमेरिका 806, चीन 381, युनायटेड किंगडम 70 आणि भारत 61. सर्वाधिक मूल्यवान युनिकॉर्न कोणती ठरलेली आहे? तर अँथ्रोपिक. भारतामध्ये विशेष बाब म्हणजे 61 युनिकॉर्न कंपन्या आहेत. बेंगळुरू हे देशातील सर्वात मोठे युनिकॉर्न हब आता ठरलेले आहे आणि या संपूर्ण हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 नुसार भारत 4थ्या क्रमांकावर घसरलेला आहे. लक्षात घ्या, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर आहे आणि भारतामध्ये 61 युनिकॉर्न कंपन्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. थोडासा मोठा झालेला असेल तरी देखील परीक्षेच्या अनुषंगाने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही तो सर्वांपर्यंत शेअर करा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.